आपण डोळे बंद करूया, प्रभूच्या वचनामध्ये जाऊ. माझ्या बरोबर म्हणा, हिंदीमध्ये बोलूया. हे यहोवा, महिमा पराक्रम, शोभा और सामर्थ्य, वैभव तेरा ही है कि आकाश और पृथ्वी में जो कुछ है वह तेरा ही है. हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में है. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में हम स्वीकारते हैं. आमीन. परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं पिता कि प्रभु तू यहाँ पर मौजूद है. प्रभु जी, तेरी उपस्थिति के लिए और प्रभु जी हर एक व्यक्ति के लिए हम धन्यवाद देते हैं. हर भाई के लिए, हर बहन के लिए प्रभु हम धन्यवाद देते हैं पिता कि प्रभु जी घर से निकलते वक्त पिता वो तेरी आशीष को पाने के लिए यहाँ पर आए पिता, तेरी आवाज को सुनने के लिए आए पिता, और तुझसे प्रभु जी प्राप्त करने के लिए आए पिता. और प्रभु जी तू आज उन्हें खाली हाथ नहीं जाने देगा प्रभु जी. उनकी प्रार्थनाओं को तू सुनने जा रहा है, उनके मन की इच्छाओं को तू जानता है पिता. तू उनकी आत्मा को परखने वाला परमेश्वर है. हम प्रार्थना करते हैं प्रभु जी, तेरी सामर्थ्य, महिमा, तेरी आवाज से प्रभु जी उनका जीवन, उनकी आत्मा भर जाए प्रभु. और प्रभु जी जाते वक्त पिता, ओ प्रभु जी तेरी आशीष को लेकर जाए प्रभु. कोई भी व्यक्ति यहाँ से खाली नहीं जाएगा प्रभु जी, तेरी महिमा को लेकर जाएगा पिता. और प्रभु जी उनके जीवन में, और प्रभु जी इस हफ्ते में पिता, ओ तेरी महिमा उनके साथ रहते हुए प्रभु जी देखने पाए प्रभु. हमारी प्रार्थनाओं को सुना. धन्यवाद. हर एक व्यक्ति को तेरे पवित्र हाथों में सौंपते, तेरा वचन प्रभु जी हर एक के जीवन को छूने पाए. सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं, यीशु के नाम से मांगते हैं. आमीन. उसे प्रभूचं नाव धन्यवाद की तुमच्यामध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी परमेश्वराने मला उभं केलं. प्रभु के नाम को धन्यवाद देंगे कि आपके बीच में प्रभु के वचन सुनाने का मौका मुझे फिर से एक बार मिला. आणि देवाचं वचन सांगणं हे आनंददायक आहे. प्रभु का वचन सुनाना एक आनंद की बात है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. निश्चितार्थाने परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलणार आहे. निश्चय प्रभु आज सबसे आज बात करने वाले हैं. आणि जर राकेश बुधवार दिवशी तुम्ही जर उपस्थित होता तर मी काही गोष्टी सांगितल्या होत्या. अगर बुधवार को आप यहाँ पर उपस्थित है, कुछ चीजों को मैंने उस दिन आपसे कहा था. आणि त्या दिवशी मी फास्टिंगचा उद्देश सांगितला होता, म्हणजे उपवासाचा उद्देश सांगितला. उपवास का जो उद्देश्य है उसके बारे में मैंने आपसे बताया था. आणि काही उद्देशांच्या विषयी आपण पाहिलं होतं त्यावेळेस. और भी कुछ उद्देश्यों के बारे में उस दिन हमने सीखा था. आणि आज आपण फास्टिंग मधून परमेश्वर तुम्हाला मला कोणत्या प्रकारचं बल आणि शक्ती देतो त्याच्याविषयी आपण पाहणार. उपवास के द्वारा प्रभु आप और मुझे कौन सा बल देते उसके बारे में आज हम सीखेंगे. कारण उपवास तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. उपवास ये चीज आपके मेरे आत्मिक उन्नति के लिए बहुत जरूरी बात है. जे लोक जे विश्वासणारे उपवास करू शकत नाहीत किंवा करत नाहीत, त्यांच्या आत्मिक जीवनाच्या वाढीविषयी खूप शंका उत्पन्न होतात. जो विश्वासी लोग उपवास करते हैं, जो विश्वासी लोग उपवास नहीं करते, उनके आत्मिक जीवन का जो उन्नति है उसके बारे में हमारे सामने कुछ प्रश्न चिन्ह होता है. कारण उपवास तुम्हाला मला आत्मिक वाढीसाठी खूप फायदेशीर आहे आणि तो तुम्हाला मला मदत करतो. उपवास आपके मेरे आत्मिक उन्नति के लिए बहुत जरूरी है, हमारी वो मदद भी करता है. आणि म्हणून जर उपवास करत नसाल तर आजपासून चालू करा. अगर आप उपवास नहीं करें, आज से करना शुरू कर दीजिए. कारण देणं बंद करा. कोई भी रीजन देना बंद कर दीजिए. आणि बरीच कारण तुमच्याजवळ असू शकतात. आपके पास बहुत सारे ऐसे उसके लिए रीजन हो सकते हैं. आणि त्या सगळ्या कारणांना बाजूला ठेवा. उन सबको बाजू में रख दीजिए. हे लक्षात ठेवा की देव सामर्थ्य आहे. ये क्या ध्यान में रखिए कि प्रभु बहुत सामर्थ्यशाली. काल आज आणि युगानुयुग तो सामर्थ्य आहे. आज और युगानुयुग एक समान और वो सामर्थ्यशाली. त्याचं सामर्थ्य तुमच्यासाठी केवळ संपलेलं नाही. उनका सामर्थ्य सिर्फ आपकी वजह से खत्म नहीं होता ते है. प्रत्येकासाठी सेम आहे. वो हर एक के लिए, सबके लिए सामर्थ्य है. आणि तो मनुष्य अशक्त असला तरी त्यासाठी सेम आहे. अगर वो निर्बल उसके लिए भी वो समान है. आणि जो सशक्त आहे त्यासाठी सुद्धा तेच आहे. अगर वो सबल है उसके लिए भी वो समान है. उपवासाचं सामर्थ्य, उपवास केल्यानंतर जे सामर्थ्य प्रभूकडून मिळणार आहे, उपवास के बाद जो सामर्थ्य हमें प्रभु से मिलता है ते तुम्हाला मिळणार. वो आपसे मिलेगा. आणि म्हणून त्याच्या उपवासासाठी तुमची तयारी ठेवा. इसलिए उनके लिए उपवास करने की आपको तैयारी करनी. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत. पहली बात जो आज हम देखेंगे, मत्तैचं शुभवर्तमान 6 अध्याय 18 वचन. मत्ती रचित सुसमाचार उसका 6वां अध्याय उसका 6:18. वो
उसका 18वां वचन। मत्ती 6:18 अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझा गुप्त वाचे पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल, ताकि लोग नहीं परंतु तेरा पिता जो गुप्त में है तुझे उपवास ही जाने। इस दशा में तेरा पिता जो गुप्त में देखता है तुझे प्रतिफल देगा। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। आणि उपवासाचं प्रतिफळ जे आहे ते पहिलं प्रतिफळ तुम्हाला पब्लिक मध्ये किंवा लोकांसमोर मिळेल असं परमेश्वर म्हणतोय। उपवास का जो प्रतिफल है यहाँ पर लिखा गया कि वो आपको लोगों के बीच में वो आपको मिल जाएगा। बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की उपवासाचं प्रतिफळ किंवा मला कोणत्या प्रकारची शक्ती आणि सामर्थ्य मिळणार आहे। कई बार हम ये सोचते हैं कि उपवास के बाद हमें प्रतिफल या हमें जो सामर्थ्य मिलता है वो किस रीति से हमें मिलता है। नेहमी उपवास हा सिक्रेट किंवा गुप्तपणे असायला हवा। उपवास जो करते हैं वो हमेशा गुप्त में आपको करना है। पण ज्याला त्याला तुम्ही सांगत फिरत असाल उपवासाच्या विषयी, अगर दुनिया को सबको ये बताते फिरेंगे उपवास के बारे में, निश्चित अर्थाने तुम्ही देवाकडून कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा ठेवू शकत नाही। निश्चित परमेश्वर आप किसी प्रतिफल की अपेक्षा को परमेश्वर से नहीं। बायबल मध्ये मुख्यत्वे करून 3 गोष्टी आपल्याला गुप्तपणे करायला सांगितलेले आहेत। पवित्र शास्त्र में 3 चीजों को गुप्त में करने के लिए हमें बताया गया है। त्यामध्ये पहिला जो आहे, पहिला भाग जो आहे तो उपवास आहे। पहला भाग वो उपवास है, दुसरी प्रार्थना आहे, दूसरी वो आपकी प्रार्थना आणि तिसरं दान आहे, और तीसरा जो आपकी या भेंट है। 3 गोष्टी आपल्याला गुप्तपणे करायच्या ये आहेत। 3 चीजें परमेश्वर में गुप्त रीति से करने के लिए बरेच बताया लोक है। उपवासाच्या बाबतीत या गुप्तपणाच्या बाबतीत गंभीर नसतात, लेकिन कई सारे लोग ये गुप्त रखने के लिए गंभीर नहीं होते। पण उपवास हा नेहमी गुप्त असायला हवा। लेकिन उपवास हमेशा गुप्त में करना चाहिए। माझ्यासारखे जे शिकवणारे व्यक्ती आहेत त्यांना सांगणं भाग आहे, कारण लोकांना उत्तेजनासाठी ते सांगितलं जातं। मेरे जैसे लोग हैं, मुझे आपको बताना जरूरी है ताकि मैं आपको उसके लिए उत्तेजित करूं। कारण बऱ्याच वेळेस आम्हाला लोक किंवा देवाच्या सेवकांना लोक फॉलो करतात। कई बार लोग परमेश्वर के दासों का अनुकरण करते हैं, उनको फॉलो आणि करते हैं। म्हणून त्यांना सांगणं भाग असतं। इसलिए उन्हें इन चीजों को बताना जरूरी है। पण महत्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला त्या उपवासाच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे की तो गुप्त असला पाहिजे। जरूरी बात ये बताने कि उपवास के बारे में आपको गंभीर होना जरूरी है। आणि म्हणून जर तुम्ही गुप्त राखत नसाल तर गुप्त राखायला चालू करा। अगर आप गुप्त रीति से उपवास नहीं करें तो आज से करना शुरू कीजिए। आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी उपवास हा गुप्त ठेवायला सांगितलेला आहे। इसलिए यीशु मसीह ने वहां पर उपवास को गुप्त रीति से करना आणि जर तू गुप्त ठेवतोस तर तुला पब्लिकली किंवा लोकांसमोर त्याचं प्रतिफल तुला मिळणार आहे। अगर उपवास को गुप्त रीति से रखेंगे उसका प्रतिफल आपको लोगों के बीच में मिलेगा। पण बऱ्याच वेळेस तो उपवास गुप्त ठेवला जात नाही। लेकिन कई बार उस उपवास को गुप्त रीति से नहीं रखा है, आणि कारण त्याला लोकांपासून प्रतिफल हवंय, क्योंकि उनको लोगों से प्रतिफल की अपेक्षा होती है। कारण लोकांनी त्यांची वाहवा करावी असं त्यांना वाटतं। लोगों की वाहवा करें ऐसे उन्हें लगता है। लोकांनी त्यांना म्हणावं की किती आत्मिक माणूस आहे, किती उपवास करतो, लोग उन्हें कहें कि वो कितने आत्मिक धर्मी लोग हैं, वो उपवास कर रहे किती हैं, प्रार्थना करतो आणि किती अशा प्रकारचा धार्मिक आहे की त्याच्याद्वारे किती चांगल्या प्रकारच्या कामं होत आहेत। कितने वो दुआ कर रहे हैं, कितना धार्मिक इंसान है कि उसकी वजह से अच्छे अच्छे कार्य हो रहे हैं। पण अशा प्रकारची जर लोकांच्याकडून तुम्ही रिवॉर्ड आणि लोकांच्याकडून प्रतिफळाची अपेक्षा ठेवत असाल तर पित्याकडून तुम्हाला कोणतेही प्रतिफल मिळणार नाही। अगर लोगों से आप ऐसे प्रतिफल की अपेक्षा करें तो पिता से आपको प्रतिफल नहीं मिलेगा। जर पित्याकडून प्रतिफळ हवं आहे तर लोकांपासून गुप्त ठेवायला चालू करा। अगर पिता परमेश्वर से आपको प्रतिफल चाहिए तो लोगों से गुप्त रखना शुरू करें। कारण लोकांपासून जर आपल्याला प्रतिफळ हवं असेल तर आपण निश्चित अर्थाने लोकांना सांगू शकतो ह्या गोष्टी। अगर लोगों से हमें प्रतिफल चाहिए तो लोगों को निश्चित रीति से उन्हें बता सकते पण हैं। बऱ्याच वेळेस देवाकडून जो मिळणारा मुकुट आहे किंवा देवाकडून मिळणारा प्रतिफळ आहे, लेकिन कई बार परमेश्वर से मिलने वाला हमें जो प्रतिफल है आणि ते लोक स्वतःच्या कर्माने गमावतात। लोग अपने कार्य की वजह से खुद के कर्मों से उसे गवा देते। पण बऱ्याच वेळेस अशा तुमच्या स्वतःच्या इच्छेनं किंवा स्वतःच्या कर्तृत्वाने तुमचा मुकुट किंवा देवाकडून मिळणारं प्रतिफल गमावू नका। कई बार आपकी खुद के कर्मों की वजह से जो परमेश्वर से आपको मुकुट मिलने वाला है उसे कृपया ना गवाएं। कारण उपवासाचं प्रतिफळ हे नेहमी उघडपणे लोकांसमोर दिलं जातं। उपवास का जो प्रतिफल है हमेशा लोगों के सामने खुले रीति से दिया जाता है। लोकांसमोर परमेश्वर तुम्हाला प्रतिफल देण्यासाठी तयार आहे। लोगों के सामने प्रभु आपको प्रतिफल देने के लिए तैयार है। लोकांसमोर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे। लोगों के सामने प्रभु आपको आशीषित करने के लिए तैयार है। ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित व्हाल, जिस समय आप आशीषित हो, ज्यावेळेस तुम्ही सामर्थी बनाल, जिस समय आप सामर्थ्यशाली बन जाएंगे, ज्यावेळेस लोकांसमोर तुमची धार्मिकता प्रगट होईल, जिस समय लोगों के सामने आपकी धार्मिकता लोकांसमोर तुमच्यातून देवाचं काम प्रगट व्हायला चालू होईल, लोगों के सामने आपके भीतर से परमेश्वर का कार्य होना शुरू हो निश्चित जाएगा। अर्थाने कळेल की याने गुप्तपणे भरपूर उपवास केलेले उस आहे। समय निश्चित ये पता चलेगा कि इस इंसान ने गुप्त रीति से उपवास किया है। निश्चित अर्थाने लोकांना हे समजून जाईल की तुमचं आध्यात्मिक जीवन गुप्तपणे परमेश्वरासोबत खूप चांगल्या प्रकारचं आहे। निश्चित रीति से लोगों को पता चलेगा कि परमेश्वर के लिए उनका जो धार्मिक आत्मिक जीवन है वो गुप्त रीति में बहुत आशीषित है। तुमचा आशीर्वाद ओरडून लोकांना
लोकांना सांगेल की हा व्यक्ती गुप्तपणे देवासोबत वेळ घालवतो. आप क्या आशीष से चिल्ला चिल्ला कर कहेंगे कि इनका जो जीवन है, उपवास का जीवन गुप्त रीति से बहुत सामर्थ्यशाली है. तुमचं आध्यात्मिक पवित्र जीवन लोकांना ओरडून सांगेल की तुम्ही गुप्तपणे देवासोबत चांगल्या प्रकारे उपवासाचं जीवन जगताय. आपका आत्मिक पवित्र जीवन लोगों को चिल्ला कर कहेगा कि परमेश्वर के साथ आपका गुप्त रीति से जीवन, आपका चाल चलन बहुत अच्छा है. आणि तुम्हाला त्या सांगण्याची गोष्टी तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. आपको लोगों को बताने की जरूरत नहीं पड़ेगी. कारण बऱ्याच लोकांनी आपलं स्वतःचं धार्मिक जीवन लोकांसमोर प्रगट करण्याच्या नादात आपलं प्रतिफळ गमावलेलं आहे. कई सारे लोगों ने अपना आत्मिक जीवन लोगों को दिखाने के लिए उसका प्रतिफल खो दिया. कारण शास्त्री आणि पुरुषांची सर्वात मोठी चूक ही होती, क्योंकि जो शास्त्री और फरीसी थे उन्होंने सबसे बड़ी गलती ये की थी. ते सगळं काही चांगलं करत होते, वो सब कुछ अच्छा कर रहे ते थे, उपवास पण करत होते, उपवास भी कर रहे थे, ते दशमांश पण देत वो होते दशमांश भी दे रहे थे, आणि मंदिरात पण जात होते, मंदिर में भी वो जाते थे, शास्त्राचं शिक्षण पण देत होते. पूरे जो शास्त्र का वो अलग लोगों को शिक्षा भी दे रहे पण थे. या सगळ्याचा बँड वाजवत होते. लेकिन इस सबके वजह का वो बहुत बोलबाला करते या थे. सगळ्या गोष्टी लोकांना ओरडू ओरडून सांगत होते की आम्ही हे सगळं करतोय ये म्हणून. सारी चीजें वो लोगों को चिल्ला चिल्ला कर कहते थे कि ये हम लोग कर रहे हैं. तुम्ही किती धार्मिक जीवन जगता आप कितना धार्मिक जीवन जी रहे हैं, हे लोकांना तुम्हाला तोंडातून सांगण्याची गरज पडणार ये नाही. लोगों को अपने मुख से बताने की आपको लोगों को जरूरत नहीं पड़नी तुमचं चाहिए. लाईफ, तुमचं जीवनच त्या गोष्टी प्रगट करत जाईल. आपका जीवन इस बात को प्रकट करेगा. तुमचं जीवनच लोकांसमोर प्रगट होत जाईल आणि लोकांना कळेल की तुम्ही धार्मिक आहात की नाही आहात. आपका जीवन लोगों के सामने प्रकट हो जाएगा कि आप सच में धर्मी है या नहीं है. पण बऱ्याच वेळेस लोकांना ते ओरडून सांगण्याची गरज पडते. कई बार लोगों को ये चिल्लाकर बताने की जरूरत पड़ती है. आणि म्हणून कोणतंही धार्मिक काम करत असाल तुम्ही, कोई भी आप अगर धार्मिक काम कर रहे हैं या कार्य कर रहे हैं, कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक गोष्ट करा, कोई भी आत्मिक चीज आप कर रहे हैं, त्या सगळ्या गोष्टी होता होईल तेवढ्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न जितना हो सके उन चीजों को गुप्त रीति से रखना है. गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. उन चीजों को गुप्त रखना शुरू कर जितकं दीजिए. ओरडून सांगाल जितना आप चिल्ला के कहेंगे तितकं तुम्ही प्रतिफळ गमवाल. उतना आप अपने प्रतिफल को गवाएंगे. आणि म्हणून तुम्ही उपवासाविषयी सांगण्या अगोदर स्वतःला विचारा की मी खरंच प्रतिफल देवापासून प्राप्त करू इच्छितो का. उपवास के बारे में लोगों को बताने से पहले आप खुद को अपने आप को जांचें कि क्या परमेश्वर से मैं प्राप्त कर पाऊंगा. कारण उपवासाचं महत्व जे आहे ते गुप्त ठेवणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं. उपवास का जो महत्व है, जो लोग इसे गुप्त रखते हुए अच्छे से मालूम है. तुम्हाला माहिती आहे एस्थेरने ज्यावेळेस उपवास केला, एस्थर ने जब उपवास किया था, मर्दकयाने ज्यावेळेस उपवास केला, मोर्दकय ने भी उपवास किया, सगळ्या यहुदी लोकांनी ज्यावेळेस उपवास केला, पूरे यहूदी लोगों ने उस समय उपवास किया. राजाला आणि इतर राज्यातल्या लोकांना अजिबात माहित नव्हतं की ते उपवास करतायत. राजा और लोग वहाँ पे लोग तो ये नहीं मालूम था कि ये लोग उपवास में ते है. 3 दिवस पूर्णपणे डे नाईट फास्टिंग मध्ये होते 3 दिन वो दिन रात उपवास में थे. आणि कुठल्याही प्रकारचं अन्न आणि पाणी त्यांनी सेवन केलं नाही. किसी रीति का खाना या पीना उन्होंने पानी का सेवन भी पण नहीं किया. ज्यावेळेस उपवासाचं प्रतिफल मिळायची वेळ आली, जिस समय उपवास का प्रतिफल मिलने का समय आ गया, त्यावेळेस मात्र राजा आणि इतर सर्व सगळ्या राज्याला आणि शूषण राजवाड्याला संपूर्ण सगळ्यांना माहिती होतं की कोणत्या प्रकारचं आध्यात्मिक काम यांनी गुप्तपणे केलेलं. उस समय राजा और पूरी प्रजा को पता चला कि किस रीति का आत्मिक कार्य इन लोगों ने, धार्मिक कार्य इन लोगों ने किया कारण है. त्यांच्या प्रार्थना आणि त्यांचा गुप्त उपवास खूप मोठ्या प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये ओरडून सांगत होता की त्यांच्या प्रार्थनाच आहेत की एवढा मोठा विजय मिळत आहे. उनका प्रार्थना और उनका गुप्त रीति से उपवास ही लोगों को बता रहा था कि उनका जीवन कितने परमेश्वर से कितने अद्भुत रीति से था. उन्होंने गुप्त में सारी चीजों को किया था. ज्यावेळेस नेहम्याला यरूशलेमविषयी समजलं नेहम्या को जब यरूशलेम के बारे में पता आणि चला, तो पुष्कळ दिवस उपवास करतो असं लिहिलेलं आहे नेहम्याच्या पहिल्या अध्यायामध्ये. वचन में लिखा है पहले अध्याय में कि कई दिन तक वो उपवास कर आणि रहा था. उपवास आणि प्रार्थना करून तो स्वर्गीच्या देवाला हाक मारत होता. उपवास और प्रार्थना के साथ वो परमेश्वर को पुकार रहा था. आणि ह्या गुप्त उपवासाला आणि त्याच्या गुप्त प्रार्थना कोणालाही माहित नव्हतं हे करत आहे म्हणून तो. वो ये उपवास और प्रार्थना गुप्त में कर रहा था, किसी को नहीं मालूम था ये कर रहा है. पण ज्यावेळेस तो सर्व राजाची पत्र घेऊन यरूशलेमला जातो जिस समय राजा से वो सारे खत को लेकर यरूशलेम को जाता है, आणि यरूशलेमला पोहोचल्यानंतर समजतं ते सगळं यरूशलेमचा कोट बांधत असताना की नेहम्या उपवास करून देवासोबत वेळ घालून या ठिकाणी आलेला आहे. वहां पर जाने के बाद पता चला कि नेहम्या उपवास और प्रार्थना के साथ परमेश्वर के साथ बच्चे समय बिताकर ये शहरपना को बनाने के वास्ते आ गया. आणि त्याचं गुप्त आध्यात्मिक जीवन जे आहे ते त्या ठिकाणी क्षणाक्षणाला दिवसेंदिवस प्रगट होत चाललेलं उसका होतं. गुप्त में जो आत्मिक जीवन था वो हर पल वहां पर लोगों के सामने प्रकट हो रहा था. कारण गुप्त प्रार्थना केलेल्या त्या ठिकाणी मोठ्या सामर्थ्याने प्रगट होत होते. गुप्त रीति से जो उन्होंने प्रार्थना की थी वो सब लोगों के सामने प्रकट हो आणि रही. सनबल्लट सारखे जे विरोधी होते ते सगळ्या विरोध्यांचा विरोध जो आहे तो मावळला होता. संबलट जैसे जो विरोधी उनके सारा विरोध वहां पर खत्म हो गया. कारण माहिती आहे नेहम्या गुप्त प्रार्थना करून त्या ठिकाणी आला. क्योंकि वहां पर नेहम्या गुप्त रीति से प्रार्थना करके वहां गया. कदाचित तुमच्या गुप्त प्रार्थनांचं उत्तर लगेच इमिजिएटली तुम्हाला मिळणार शायद नाही. आप गुप्त रीति से प्रार्थना का जवाब तो तुरंत नहीं मिलेगा. लोकांना नाही समजणार
की हा गुप्त प्रार्थना करत आहे, लोगों को शायद नहीं समझ में आ रहा कि गुप्त रीति से आप प्रार्थना गुप्त कर रहे उपवास हैं, करत आहे म्हणून. आप गुप्त रीति से पण एक उपवास दिवस कर असा रहे हैं. येईल की तुमचा गुप्त प्रार्थना ओरडून जगाला सांगतील की यांनी गुप्त प्रार्थना केली. एक दिन ऐसा आएगा कि लोगों को आपकी गुप्त प्रार्थना चिल्ला चिल्ला कर कहेंगे कि ज्यावेळेस यरूशलेमचा कोड उभा राहिला, जिसमें यरूशलेम की शहरपनाह खड़ी हो गई, त्यावेळेस लोकांना कळालं की नेहम्या किती प्रार्थना उस शक्ती समय आहे. लोगों को पता चला कि नेहम्या कितना प्रार्थना वाला है. एवढ्या विरोधात सुद्धा लोकांनी तो कोड उभा केला. इतने विरोध के बावजूद वहां पर लोगों ने शहरपनाह को खड़ी की. तुम्हाला असं वाटू देऊ नका की तलवार आणि त्यांचं बांधकाम या सगळ्या गोष्टीमुळे विजय मिळाला. आप ऐसा ना समझे कि उनकी तलवार है, उन्होंने जो वहां पर कार्य खड़ा करने का कार्य किया था उसकी वजह से उन्हें वो विजय मिली. लोक तलवारीला आणि त्यांच्या बळाला आणि त्यांच्या सामर्थ्याला घाबरलेले होते, लोग उनके तलवार उनके सामर्थ्य से डरे हुए नहीं थे, कारण त्यांच्यापेक्षा सामर्थ्य लोक जगामध्ये भरपूर होते. उससे ज्यादा सामर्थ्यशाली लोग दुनिया में थे. पण देवाचा आत्मा होता की जो गुप्तपणे प्रार्थना केल्यामुळे त्यांना थांबवून ठेवला. परमेश्वर की आत्मा गुप्त रीति से प्रार्थना करके उन्हें वहां पे रोक रही थी. जर तुम्ही गुप्त उपवास करताय तर तुमच्यासाठी परमेश्वर काम करत आहे. अगर आप गुप्त रीति से उपवास करें तो परमेश्वर आपको गुप्त रीति से आपके लिए कार्य करेगा. गुप्त देवासोबत उपवासाचं जीवन तुमचं आहे तर परमेश्वर निश्चित अर्थाने काम करत अगर आहे. आपका गुप्त उपवास का गुप्त वाला जीवन है परमेश्वर के सामने, तो निश्चित परमेश्वर आपकी मदद करेगा. उपवासाचं ते सामर्थ्य आहे. उपवास में वो सामर्थ्य है, उपवासाचं ते सामर्थ्य उपवास आहे में वो सामर्थ्य है. आणि त्या सामर्थ्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा. उस सामर्थ्य को अपने जीवन में आप कबूल कीजिए, उसे स्वीकार करें. घेऊन तुम्ही ते स्वीकारू शकता. उसे आप ले सकते हैं. गुप्त रीति से लोकांना न सांगता करून तुम्ही स्वीकारू शकता. लोगों को बिना बताए करके आप उसे स्वीकार कर सकते लोकांना हैं. सांगणं बंद करा. आपको लोगों को बताना बंद उपवासाविषयी करा. सांगणं बंद करा. उपवास विषय में लोगों को बताना बंद कर दीजिए. कारण बऱ्याच लोकांना हे सांगण्याची जास्त सवय असते कई सारे लोगों को बताने की आदत होती है. आणि तुम्हाला कदाचित माझं तुमच्यासोबत आता 40 दिवसाचा परत उपवास सुरू झालेला आहे. मेरे साथ फिर से वो 40 दिन का उपवास यहाँ पर शुरू हो गया है. पहिले 40 दिवस संपल्यानंतर केवळ 15 दिवसाचा गॅप होता ह्या उपवासाचा सुरू होण्यामध्ये. पहले 40 दिन का मेरा खत्म हुआ और ये उपवास शुरू होने के बीच में सिर्फ 15 दिन का वहाँ पर अंतर था. तुम्हाला हे जाणून माहित पण नसेल की ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे गुप्तपणे होत आहेत म्हणून. आपको शायद मालूम ही नहीं होगा कि ये सारी चीजें गुप्त रीति से हो रही है. पण बऱ्याच वेळेस लोकांना हे असं वाटतं की नाही मी सांगितलं पाहिजे हे सगळं. कई सारे बार लोगों को लगता है कि मुझे सबको ये बताना है. पण हे माझ्या प्रभूला ठाऊक असलं ये पाहिजे. मेरे प्रभु को जानना जरूरी है. प्रभू मी तुझ्यासोबत वेळ घालतो. प्रभु आपके साथ में समय मी बिताऊंगा. तुझ्यासोबत माझं गुप्त जे आध्यात्मिक जीवन आहे तुझ्यासोबत मैं आहे. आपके साथ, मेरा जो गुप्त आत्मिक जीवन है वो आपके साथ मी है. तुम्हाला खात्री देतो परमेश्वर ओरडून सांगेल तुमचं यश. मैं आपको निश्चय बताऊंगा परमेश्वर वो आपका जो यश है वो लोगों को परमेश्वराचा आत्मा तुमच्यासाठी ओरडून तर अशा प्रकारच्या सामर्थ्याने काम करेल तुम्ही विचार पण नाही करू शकत. परमेश्वर आपकी आत्मा आपके लिए सामर्थ्यशाली कार्य करेगी जो आपने सोचा भी नहीं है. आणि म्हणून हा उपवास गुप्त ठेवायचा. इसलिए उपवास को गुप्त में रखना शुरू कर दीजिए. उपवासाचा एक मोठा प्रतिफळ आहे. उपवास जो गुप्त में करते उसका प्रतिफल बहुत बड़ा है. आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्यासाठी ते मोठं सामर्थ्य घेऊन येणार आहे. प्रभु आपके लिए वो बहुत बड़ा सामर्थ्य या लेकर 40 आएगा. दिवसानंतर तुमचं जीवन एक सामर्थ्य जीवन इन आहे. 40 दिनों के बाद आपका जीवन या सामर्थ्यशाली 40 दिवसानंतर जर तुम्ही उपवासाला सुरुवात केली असेल तर सुरुवात करा. इन 40 दिनों के उपवास के लिए अगर आपने शुरुआत नहीं की तो कृपया शुरुआत 40 कीजिए. दिवसच करावे असा काही नियम नाही. 40 दिन कीजिए ऐसा कोई नियम नहीं तुम्ही है. 3 दिवस करू शकता. आप 3 दिन कर सकते हैं. प्रामाणिकपणे 7 दिवस करू शकताय. आप 7 दिन भी कर सकते हैं. 1 दिवस सुद्धा करू शकताय. आप 1 दिन भी कर सकते हैं. आणि तुम्ही 14 दिवस करू शकता. आप 14 दिन भी कर सकते हैं. 21 दिवस करू शकता. 21 दिन भी कर सकते हैं. बायबलमध्ये एवढे ह्या पट्टीमध्ये उपवास केलेले तुम्हाला बरेच लोक पाहायला मिळतात. पवित्र शास्त्र में से बहुत सारे लोगों ने इन नंबर्स में ये उपवास करने का वहां पर लिखा हुआ है. त्या लोकांनी देवासोबत अशा प्रकारे गुप्त वेळ घालवलेला उन्होंने परमेश्वर के साथ गुप्त रीति से ऐसे समय को आणि बिताया. त्याचं एक मोठं प्रतिफळ त्यांना मिळालं. उसका बहुत बड़ा प्रतिफल भी उन्हें मिला तुम्ही है. सुद्धा प्रतिफळाला भोगणार नाही. आप भी उससे प्रतिफल को अनुभव जर करेंगे देवासोबत तुम्ही ते काम केलं असेल. अगर आपने परमेश्वर के साथ ऐसा कार्य किया है. सगळ्यात महत्त्वाची अजून दुसरी गोष्ट, दूसरी जरूरी बात, उपवासाचं अजून एक सामर्थ्य आहे. उपवास में और एक सामर्थ्य. आणि प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय 9वे वचन. प्रेरितों के कार्य उसका 9वां अध्याय उसका 9वां वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, वह 3 दिन तक न देख सका और न खाया और न पिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 9वा अध्याय 9वे वचन. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा राहिला, त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. या ठिकाणी पौल आहे की जो उपवास करत आहे. यहाँ पर पौलुस है जिसके बारे में उपवास की बात की जा रही आणि है. आताच नुकतंच पौलाला परमेश्वराने येशू ख्रिस्ताने दर्शन दिले और कुछ समय पहले ही यीशु मसीह ने उनको दर्शन दिया है. आणि तो आंधळ्यासारखा झाला दर्शन दिल्यानंतर. दर्शन के बाद वो अंधे हो गए. आणि त्याचा हात पकडून काही लोकांनी त्याला दिमिश्कामध्ये घेऊन गेले. कुछ लोगों ने उसके हाथ पकड़कर उन्हें दमिश्क लेके गए. आणि दिमिश्कामध्ये तो आता आंधळ्यासारखा 3 दिवस उपवास आणि प्रार्थना करत आहे. अब वहाँ पर एक अंधों की तरह 3 दिन वो उपवास और प्रार्थना में है. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की पौलाचं जे आध्यात्मिक जीवन आहे त्याच्या अगोदर सुद्धा देवाची त्याला ओळख होती. वहां पर हम देखते हैं कि उनका जो आत्मिक जीवन है उससे पहले प्रभु की उन्हें पहचान थी.
परमेश्वराला तो ओळखत होता, प्रभु को वो जानते थे, पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा आणि येशूच्या मागे चालणाऱ्या सगळ्यांचा तो छळ करणारा व्यक्ती लेकिन यीशु मसीह पर विश्वास करने वाले, उनका अनुसरण करने वालों को वो सताते तो थे। यहोवाला ओळखत होता, पण येशू ख्रिस्ताची मात्र त्याला ओळख नव्हती। वो यहोवा को पहचानते, लेकिन यीशु मसीह की उन्हें पहचान नहीं थी। आणि येशू ख्रिस्त हा यहोवाकडून परमेश्वरापासूनच आलेला आहे, ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता। लेकिन यीशु मसीह यहोवा परमेश्वर की ओर से, इस बात पे उन्हें विश्वास नहीं पण था। आता मात्र त्याला समजलेलं आहे की येशू ख्रिस्त हा यहोवापासूनच आहे अब उन्हें विश्वास हो गया कि यीशु मसीह यहोवा से ही है आणि परमेश्वरापासूनच येशू आलेला आहे। और परमेश्वर से ही यीशु आएंगे। आता मात्र तो उपवास करत आहे, अब वो उपवास कर रहे तो हैं, प्रार्थना करत वो आहे, दुआ कर रहे हैं, वेळ घालवत आहे प्रभू सोबत। वो प्रभु के साथ समय भी बिता आणि रहे त्या हैं। ठिकाणी आपल्याला पाहायला और मिळतं वहां पर हम देखते हैं की देवाचं काम दुसरीकडे चालू आहे। परमेश्वर का कार्य दूसरी जगह हो रहा है। अनन्या नावाच्या व्यक्तीला परमेश्वर सांगत आहे, अनन्य नाम के इंसान को परमेश्वर बता रहे हैं, त्याला सांगत आहे की पौल नावाचा एक व्यक्ती प्रार्थना करत आहे, त्याच्याजवळ जा उसे कह रहे हैं कि पौलुस नामक एक व्यक्ति प्रार्थना करे, उसके पास आणि जाओ, त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना कर उसके सर के ऊपर हाथ रख के उसके लिए दुआ करो, आणि तो बरा होणार आहे। त्या प्रार्थना केल्यानंतर दुआओं के बाद वो ठीक हो जाएगा। आणि तो बरा झाल्यानंतर प्रभूचं काम करायला उभा राहणार आहे। वो ठीक होने के बाद प्रभु के कार्य करने के लिए वो खड़ा हो जाएगा। लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुमचं एक आत्मिक लेवल वाढायची असते त्यावेळेस त्याची सुरुवात उपवासाने होते। जिस समय आपका आत्मिक स्तर बढ़ना होता है, उसकी शुरुआत हमेशा उपवास से होती है। कारण एक पौलाची एक आत्मिक उंची त्याला गाठायची होती, पौलुस ने एक आत्मिक ऊंचाई को वहां पर छूना था, वेगळ्या लेवलवरती तो जाणार होता। अलग स्तर पर उसे जाना कारण था। त्याच्या अगोदर तो धरणारा, पकडणारा आणि केवळ एक आवेशी मनुष्य होता। उस समय वो पहले बहुत जोश में आने वाला और धर्म को मानने वाला इंसान था, आणि अशा प्रकारचा धर्माविषयी आवेश असणारा व्यक्ती होता। धर्म के बारे में उसके अंदर जोश था। पण आता मात्र त्याचं एक वेगळ्या लेवलवरती परिवर्तन होणार होतं अब एक अलग स्तर पर उसका परिवर्तन होने वाला आणि तो एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून, आत्मिक व्यक्ती म्हणून आणि देवाचा सेवक म्हणून पुढे येणार होता। वो आत्मिक एक परमेश्वर का दास होने के नाते आगे आने वाला था। आणि त्यावेळेस त्याने उपवासाने त्याची सुरुवात केली। उस समय उन्होंने उपवास के साथ उसकी शुरुआत लक्षात की। घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही उपवास करता त्यावेळेस तुमची लेवल, आध्यात्मिक लेवल वाढली जाते। जिस समय आप उपवास करते तो आपका आत्मिक स्तर बढ़ जाता है। कारण काही लोकांचं नेहमीच येतो पावसाळा अशासारखं उपवास झालेले। उन लोगों का ऐसे होता है कि हमेशा तो बारिश तो होती है, ऐसे उनका उपवास चलता है। पावसाळा नेहमी येतो आणि नेहमी निघून जातो हर समय बारिश आती है और जाती है, आणि त्या व्यक्तीवर काही फरक पडत नाही। उस इंसान के ऊपर उसका कोई असर 40 नहीं दिवस होता। आले, 40 दिवस गेले निघून। 40 दिन आए और चले गए। केवळ लोक फॉर्मॅलिटीज मध्ये अडकलेले सिर्फ लोग कुछ फॉर्मेलिटीज की वजह से आणि कुठल्याही प्रकारच्या त्या साचेबद्ध जीवनामध्ये अडकले। वो उसी अपने आप को सेम साचेबद्ध जीवन, साचेबद्ध म्हणजे एक ठराविक चाकोरीचं जीवन असतं ज्याच्या बाहेर अजिबात काही विचार करायचा नाही। वो उन फ्रेम्स के बाहर नहीं आना चाहते, जैसे है वैसे वो जीना चाहते। एक ट्रॅक असतो की ज्या ट्रॅक वरतीच केवळ चालायचं, एक ट्रैक है, उसी पे उन्हें चलना है। कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही खास काळजी नाही, उचड उतार नाही, काही नाही। वहां पर कोई चढ़ाव उतार ऐसा कुछ नहीं, एक तरह का जीवन एक साचेबद्ध जीवन आहे। चला 40 दिवसाचा उपवास करायचा केले, एक जैसा जीवन उन्हें लगता है 40 दिन उपवास करना है, वो कर लेते हैं। आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये काही एक 15 मिनिटं प्रार्थना करायची केली प्रार्थना, उन्हें सिर्फ 15 मिनट दुआ करते हैं और हो गया उनके लिए। लक्षात घ्या, उपवासाचा परिणाम हा तुमची आध्यात्मिक उंची वाढवण्यासाठी झाला पाहिजे। उपवास का जो परिणाम है वो आपकी आत्मिक ऊंचाई बढ़ने के लिए होना जर तो चाहिए। होत नसेल तर तुम्हाला तुमच्या चाकोरीतून बाहेर यायचं आहे। अगर आपको वो नहीं हो रहा है तो आपको उस जीवन से, उस प्रेम से बाहर निकलना जरूरी है। प्रार्थनाची उंची वाढवायची आहे तुम्हाला, आपकी दुआओं की ऊंचाई आपको बढ़ानी तुम्हाला है। देवासोबत वेळ घालवणं वाढवायचं आहे। परमेश्वर के साथ आपको और ज्यादा समय बिताना है। तो उपवास एक ठराविकच अशा प्रकारच्या चाकोरीमध्ये अडकलेत का ते तपासून पाहायचं तुम्हाला। आपको अपने आप को जांचना है कि आपका उपवास सिर्फ सही उसी रीति से हो रहा है। गेल्या वर्षी माझं जे आध्यात्मिक युद्ध होतं आणि आता आध्यात्मिक युद्ध याच्यामध्ये काही फरक पडलाय का पिछले हे तपासून पाहायचं आहे। पिछले साल जो मेरा आत्मिक युद्ध था, इस साल का है, ये आपको जांचना है। जर तसं झालं नसेल, फरक पडला नसेल, अगर उसमें कोई फर्क नहीं हुआ है, तुम्ही चाकोरीमध्ये अडकलाय हे लक्षात ठेवा। उसी बीच में उसी फ्रेम में आप फंसे हुए तुम्ही हैं, एक वेगळी एकाच ट्रॅक वरती आहात, आप उसी ट्रैक में चल रहे तो हैं। ट्रॅक तुम्हाला चेंज करावा लागेल, आपको उस ट्रैक को बदलना जरूरी तुम्हाला है। तो रस्ता बदलावा लागेल, आपको उस राह को बदलना जरूरी उपवासाची है। पद्धत बदलावी आपको लागेल, उपवास करने की पद्धति को चेंज करना प्रार्थनेचा है। मार्ग बदलावा आपको लागेल, दुआ का मार्ग बदलना है। प्रार्थनेचे शब्द बदलावे आपके लागतील, शब्द आपको बदलने दुआ में। प्रार्थनेसाठी देवाला जास्त समर्पण करावं लागेल, प्रार्थना के आपको अपने आप को ज्यादा समर्पित करना पड़ेगा। हृदयाची आणि मनाची स्थिती बदलावी लागेल। अपने मन की बुद्धि की आपको स्थिति को बदलना जरूरी कोणाला है। क्षमा केली नसेल तर क्षमा करावी किसी को लागेल, अगर आपने क्षमा की नहीं की तो उसकी क्षमा करना जरूरी कोणाविषयी है। जर द्वेष असेल तर द्वेष काढून टाकावा किसी के मन लागेल, में, आपके मन में द्वेष है तो उसे निकालना है। कोणाविषयी जर राग असेल तर राग काढून किसी टाकावा के लागेल, आपके मन में अगर राग है, गुस्सा है तो आपको निकालना है। कोणाची निंदा तुम्ही करत असाल उपवास करून तर ती निंदा बंद करावी लागेल। किसी की आप निंदा करें तो उसे आपको निकालना है उपवास के द्वारा। आणि उपवासाच्या त्या ज्या चाकोरी आहे त्या चाकोरीतून तुम्हाला बाहेर यावं लागेल।
उस हमेशा तरह के उपवास के आपको नहीं, उससे आपको बाहर निकलना है। जर तुम्ही आले नाही अगर आप नहीं आए तर उपवासाचे दुसरं प्रतिफळ आहे, जे दुसरं तुम्हाला सामर्थ्य मिळणार आहे, ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार। उपवास के द्वारा जो दूसरा सामर्थ्य आपको मिलने वाला है वो आपको कभी भी नहीं म्हणजे मिलेगा। आध्यात्मिक लेवल किंवा आध्यात्मिक उंची गाठली जाते, जो आपको आत्मिक ऊंचाई को छूना है, कारण आध्यात्मिक वेगळ्या लेवलवरती उपवास तुम्हाला घेऊन जातो। क्योंकि उपवास आपको एक नए ऊंचाई पे लेके जाता है। कारण जर तसं होत नसेल तुमच्या बाबतीत, अगर आपके बारे में ऐसा नहीं हो रहा है, तुमचे उपवास एका चाकोरीमध्ये अडकले, तो आपके उपवास उसी पुरानी रीति से चले। नेहमीच पावसाळा येतो, काहीच फरक पडत नाही। हमें ऐसे नहीं, हमेशा वो बारिश आती है, उसमें कोई फर्क नहीं होता। आणि म्हणून जर तसं होत असेल तुमच्या जीवनामध्ये, अगर आपके जीवन में ऐसा हो रहा है, तर आजच सावध करा स्वतःला आज खुद को की माझे उपवास एक वेगळे उपवास आहेत का। खुद को जांचिए, खुद को परखिए कि मेरे उपवास अलग है। आणि म्हणून तर यशाया 58 मध्ये तुम्हाला वाचायला मिळतं, आयसाया नबी की किताब उसके 58वें अध्याय में भी लिखा है, तुमचे उपवास स्वतःला कष्ट देणारे उपवास आहेत का। आपके उपवास अपने आप को क्या कष्ट दे रहे? असा प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी, वहां पर ऐसे पूछा गया है की स्वतःच्या शरीराला कष्ट होतात का, कि आपके शरीर को कुछ कष्ट हो रहे हैं? माझा स्वभाव काढून टाकण्यासाठी कष्ट होतात का मला। मेरा स्वभाव मुझे दूर करने के लिए क्या मुझे कष्ट हो रहे हैं? उपवास म्हणजे केवळ पोटाला चटके बसणं नाही बरं, उपवास मतलब सिर्फ आपके पेट को वो पेट में कोई कष्ट फक्त होना केवळ नहीं है। उपाशी राहिले तुम्ही आणि पोटालाच वेदना होत आहे एवढाच म्हणजे उपवास नाही। आप खाली पेट रहे, आपको तो वेदना हो रही है, इसका मतलब ये नहीं कि आप उपवास में हैं। मला आवडणारी एखादी गोष्ट, कदाचित मला मोबाईल आवडतो, शायद मुझे मोबाइल पसंद है, माझ्यापासून मोबाईल उपवासाच्या काळामध्ये दूर झाला पाहिजे। उपवास के उस समय में मोबाइल मुझसे दूर होना कदाचित चाहिए। मला निंदा करायला आवडते शायद मैं किसी की निंदा करता हूँ, आणि निंदा माझ्या जीवनामध्ये त्या उपवासाच्या दिवसातून दूर झाली वो पाहिजे। आलोचना मेरे उपवास के दिनों में मुझसे दूर होनी मी चाहिए। उपवास केला आणि कायमची निंदा निघून गेली, मैंने उपवास किया और हमेशा के लिए वो आलोचना मुझसे असं झालं निकल पाहिजे गई। तुमचं। ऐसा आपके साथ होना चाहिए। मी कायमचा त्या बंधनातून मुक्त झालो। मैं हमेशा के उस बंधन से मुक्त होना मी चाहिए। उपवास केला आणि कुठलं तरी एखादं व्यसन होतं तुमच्या जीवनामध्ये आणि ते कायमचं दूर झालं त्या मैंने दिवसात। उपवास किया और कोई वैसे मेरे जीवन से हमेशा के लिए निकल गया। मी उपवास केला आणि कायमचं माझ्या जीवनातून राग निघून गेला, मैंने उपवास कर हमेशा मेरे जीवन से वो गुस्सा निकल गया। पूर्णपणे नम्र झालो। मैं पूरी रीति से नम्र हो गया। जस्ट तुमची आध्यात्मिक उंची वाढली, मतलब आपकी आत्मिक उन्नति या आपका आत्मिक स्तर बढ़ गया है। आध्यात्मिक उंची तुमची वाढते उपवासाच्या काळामध्ये। उपवास के समय में आपके आत्मिक स्तर बढ़ता है। समजा जर ते वाढत नसेल अगर वो नहीं बढ़ रहा है तर तुम्ही उपवास केवळ निरर्थक एका ट्रॅक मध्ये राहून करता। तो आपका उपवास किसी मतलब का है, आप उसी ट्रैक पे चल रहे ट्रॅक हैं। बदला तुमचा। आपको उस ट्रैक को तुम्हाला बदलना तुमच्या होगा। मनाला कष्ट पडले पाहिजे, आपको अपने मन को वो वेदना होनी चाहिए, उसे क्लेश स्वभावाला देना है। तुमच्या स्वभावाला कष्ट दुःख झालं पाहिजे। आपके स्वभाव को भी वो क्लेश होना चाहिए। तुमच्या जसं पोटाला वेदना होत आहे, जैसे आपके पेट में क्लेश हो रहा पोटाला है, चटके बसतायत, पेट में वो क्लेश हो रहे हैं, हृदयाला पण चटके बसले पाहिजे, आपके हृदय को भी वो क्लेश पड़ना असे जरूरी मनाला है। पण चटके बसले आपके पाहिजे, मन को भी वो होना जरूरी असे है। मनाला पण वेदना झाल्या पाहिजे। आपके मन को भी वो वेदना होना काय जरूरी है। प्रभूजी हे दूर नाही होऊ शकत, प्रभु मुझसे दूर नहीं हो रहा है। आणि ह्या उपवासाच्या काळात ते दूर होईल। आमेन। उपवास के समय में ये दूर होगा। लक्षात घ्या, जर चटके बसत नसतील, अगर आपको क्लेश नहीं हो रहे, मी मनाच्या चटक्याविषयी बोलत आहे म्हणून, मैं मन के उस क्लेश के बारे में मी बोल रहा हूं। शरीराच्या केवळ वेदनेविषयी नाही मैं बोलत आहे। सिर्फ शरीर की वेदनाओं के बारे में बात कर शरीरात तर रहा वेदना होतातच हूं। होतात, शरीर को वेदना तो होगी, पोटाच्या आतड्यांना तर ते कमजोर होतातच होतात, आपके पेट में भी वो कमजोरी महसूस होगी। पण लक्षात घ्या, मन आणि हृदय सुद्धा त्या काळामध्ये मऊ झालं पाहिजे। लेकिन आपका मन, आपका हृदय भी उस समय नम्र होना जरूरी है। त्या काळात तो राग, द्वेष, मत्सर, टीका, निंदा, नालस्ती या सगळ्या गोष्टी निघून गेल्या उस पाहिजे। समय आपका गुस्सा है, आलोचना है, ये सारी चीजें वहां से निकलनी चाहिए। जर हे निघत नसेल अगर नहीं निकल रहा है तर तुम्हाला कष्ट देणारा उपवास नाही करत तो आहे, आप अपने आप को क्लेश देने वाले उपवास नहीं कर रहे आणि म्हणून एका चाकोरीमध्ये ते अडकले। हैं। आप उसी ट्रैक पे चल रहे त्या हैं, चाकोरीतून बाहेर या उससे आपको बाहर निकलना आणि है। वेगळा ट्रॅक निवडा। एक अलग ट्रैक को चुन लीजिए। पौल आतापर्यंत केवळ परमेश्वराला जाणत होता, पौलुस अब तक सिर्फ परमेश्वर को पण जानता है। ज्यावेळेस उपवास करून तो देवाजवळ गेला उपवास के बाद जब वो परमेश्वर के पास आणि गए त्याची वेगळी उंची वाढली। तो उनके आत्मिक स्तर बढ़ तुम्हाला गया। माहिती आहे, हनन्याने प्रार्थना केल्यानंतर लगेच तो येशूची सुवार्ता सांगू लागला। हनन्याह के दुआ करने के तुरंत बाद वो यीशु मसीह की सुवार्ता सुनाने लगे। येशूची सुवार्ता सांगणाऱ्याला पकडण्यासाठी आलेला मनुष्य यीशु मसीह की सुसमाचार को बताने वाले इंसान को पकड़ने वाला जो मनुष्य था, आणि तोच आता येशूची सुवार्ता लोकांना सांगत और आहे। वही यीशु मसीह के सुसमाचार लोगों को बताने त्याची लगा। वेगळी उंची वाढली उनके आत्मिक स्तर बढ़ गए। आणि त्याची वेगळ्या उंचीवरती तो गेलेला अलग स्तर पे अशाच प्रकारच्या गोष्टी आपके जीवन में भी ऐसी चीजें होंगी। एक दिवसानंतर 3 दिवसानंतर तुमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या अधिक उंचीवरती तुम्ही गेल्यानंतर एक दिन बाद 3 दिन बाद एक ऊंचे आत्मिक स्तर को आप छुएंगे। कारण ज्यावेळेस आपण उपवास करतो, जिस समय उपवास करते हैं, त्यावेळेस तुमच्या प्रार्थनेच्या लाईफ मध्ये, तुमच्या प्रार्थनेच्या वेळेत वाढ होते, आपकी प्रार्थना के जीवन में बढ़ोतरी होती है। तुमच्या प्रार्थनेच्या लाईफला एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य मिळतं। आपकी प्रार्थना के जीवन में अलग तरह का सामर्थ्य आपको मिलता है। पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी अधिक सेन्सिटिव्ह होतं, पवित्र आत्मा की आवाज सुनने के लिए आप और ज्यादा सचेत हो जाते हैं। अधिक सावध होता तुम्ही, आप उसके लिए और सावध हो जाते आणि हैं। तुम्हाला क्लिअर ऐकायला येतं। आपको बहुत आसानी
से वो आवाज सुनाई देती है। ट्यूनिंग ज्याला आपण ट्यूनिंग म्हणतो, जे रेडिओचं ट्यूनिंग असतं ना, जशा प्रकारे तो सिग्नल मिळतो, जब रेडियो का ट्यूनिंग हम कहते हुए जब सिग्नल मिलता है, अशाच प्रकारचं एक पवित्र आत्म्याचं ट्यूनिंग तुमचं उपवासामध्ये जुळतं. वैसे ही उपवास के द्वारा पवित्र आत्मा के साथ आपका ट्यूनिंग हो जाता है. आणि मग तशा प्रकारच्या ट्यूनिंग जुळण्यासाठी तुम्हाला चाकोरीतून बाहेरून उपवास करावा लागतो. ऐसा ट्यूनिंग आपका पवित्र आत्मा के साथ होने के लिए आपको उस ट्रैक से बदल कर आना पड़ेगा. तुम्ही चाकोरीबद्धच उपवास करत असाल, तो वैसे ही पुरानी रीति से दो उपवास आध्यात्मिक उंची तुम्हाला गाठता येणार, तो आप एक नई आत्मिक ऊंचाई को छू नहीं पाएंगे. उपवासाचं दुसरं प्रतिफल आहे की तो एक वेगळ्या आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातो. उपवास का दूसरा प्रतिफल है आपको एक आत्मिक नई ऊंचाई पे ले. या 40 दिवसामध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त सामर्थ्य तुम्हाला मिळणार. इन 40 दिनों में पिछले साल से ज्यादा आपको सामर्थ्य मिलेगा. प्रतिफल घेऊन तुमच्या बाजूला प्रभू बसलेले आहेत. वो प्रतिफल लेके परमेश्वर आपके बाजू में बैठे हैं. प्रभू त्या लोकांना शोधत आहे की जे चाकोरीमधून बाहेरून काय करत आहेत, ढूंढ रहे जो अपने पुराने उस रीति से निकलकर बाहर आ चुके हैं. प्रभू त्या माणसाला शोधत आहे की तुझी प्रार्थना बदलायची मी वाट पाहत आहे. प्रभु लोगों को ढूंढ रहे कि तुम्हारे दुआ करने की पद्धति को बदलना. जे वचन आजपर्यंत आणलं नव्हतं प्रार्थनेत ते घेऊन ये तू. जो वचन अब तक नहीं है उसे प्रार्थना में लेके आओ. वेगळ्या उंचीवर नेतो. मैं अलग ऊंचाई पे तुम्हें लेके जा रहा हूं. लोक त्या उंचीवर जायला तयारच नाही. कई सारे लोग उस ऊंचाई को छूना नहीं चाहते. माझं चाललेलं आहे ते चालू देऊ द्या. लोगों आपका जो चल रहा है वो चलने दो. आणि कुठल्याही प्रकारे मला डिस्टर्ब करू नका. मुझे डिस्टर्ब नहीं करना है. असं लोकांना म्हणायचं. ऐसे लोगों को माझं चाललेलं आहे, देवासोबत नातं आहे माझं. परमेश्वर के साथ मेरा नाता ठीक ठाक है. नाही, देव तुम्हाला वेगळ्या उंचीवर नेणार. प्रभु आपको अलग ऊंचाई पे लेके जाना देव है. तुम्हाला वेगळ्या आत्मिक स्तरावरती नेऊ इच्छितो. लोग आपको परमेश्वर आपको एक नए आत्मिक स्तर पर लेके जाना जसं पौल म्हणतो आपल्या पत्रामध्ये, जैसे पौलुस अपनी पत्री में कहते हैं. पत्र 13वां अध्याय आणि शेवटचं वचन आहे, वाचू नका, मी सांगत आहे. गलातियों की किताब 13वां अध्याय उसका आखिरी वचन है की मी पूर्वी लहान होतो, मैं पहले छोटा था आणि मला थोडंसंच कळत होतं, मुझे थोड़ा ही समझ में पण आता. आता मात्र मला स्पष्ट समजतं सगळ्या गोष्टी. अब स्पष्ट रीति से मुझे कारण मला बऱ्याच गोष्टी समजत नव्हत्या पूर्वी. कई सारी चीजें मुझे पहले नहीं पण समझ आता मात्र मला समजलेल्या आहेत. अब मुझे समझने लगी. आणि मला एक वेगळी उंची गाठायला मदत मिळाली. एक अलग ऊंचाई छूने के लिए मुझे उसकी मदद हुई. तुमच्या लाईफ मध्ये असं म्हणता का तुम्ही रोज? क्या आप अपने जीवन में आप ऐसा हर दिन कहते हैं? गेल्या वर्षी मला काही वेगळं समजत होतं, पिछले साल मुझे कुछ अलग समझ में आता आता मात्र देवाने मला उपवासासोबत त्यासोबत वेळ घालणं मला वेगळी उंची गाठायला मदत. परमेश्वर उपवास के साथ मुझे कुछ बातें बताए तो मैं आत्मिक उन्नति को छू रहा हूँ. तेच ते आध्यात्मिक जीवन नाहीये. वही पुराना मेरा आत्मिक जीवन नहीं है. प्रत्येकासाठी वेगळी लेवल आहे. लक्षात हर एक के लिए अलग अलग स्तर है. प्रत्येकासाठी वेगळी स्टेज परमेश्वराने नेमून ठेवली. हर एक के लिए परमेश्वर अलग स्तर को. माझ्यासाठी वेगळं स्टेज आहे, मेरे लिए एक अलग स्तर है, तुमच्यासाठी एक वेगळं स्तर आहे, आपके लिए एक अलग स्तर है. आणि प्रत्येकासाठी परमेश्वराने एक वेगळी उंची गाठून ठेवली. हर एक के लिए परमेश्वर एक नई आत्मिक स्तर को बना के रखा है. अगदी नेमून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. आपके लिए वो बना के रखा है. परमेश्वर तुम्हाला तुमच्या त्या लेवल पर्यंत वाढवत येणार आहे. आमेन. प्रभु आपको उस स्तर तक लेके जाना चाहते हैं. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही तसं वाढावं. क्योंकि प्रभु की इच्छा है आप उस तरह से बढ़े. आणि उपवासामध्ये जर तसं होत नसेल, उपवास के दौरान ऐसा नहीं हो रहा है, व्यर्थ तुम्ही उपाशी तो राहिले आपका उपवास या आपका खाली पेट रहना वो व्यर्थ है. आणि व्यर्थ शरीर क्षीण झालं. फक्त आपका सिर्फ शरीर उसमें क्लेश पा लिया, काहीच फायदा झाला, उसका कुछ फायदा नहीं. तसं तुमच्या बाबतीत होऊ नये. आपके साथ ऐसा ना हो. काही लोक म्हणतात कहा गए पता नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, कुठे गेले माहित नाही आणि काय आणलं काहीच नाही. अशा प्रकारे तुमचं असू नये. ऐसा आपके साथ ना हो. कारण तुम्ही उपवास कराल त्यावेळेस देवापासून वेगळी आध्यात्मिक उंची मागा. जब आप उपवास करेंगे तो परमेश्वर एक नई आत्मिक ऊंचाई को मांगे. प्रभूजी गेल्या वर्षी मी जसा होतो तसा ह्या वर्षी राहणार. प्रभु पिछले साल में जैसा था इस साल ऐसे नहीं रहूंगा. आज गेल्या महिन्यात जी आत्मिकता होती त्याच्यापेक्षा आत्मिकता त्यात वाढली. पिछले साल महीने जो मेरी आत्मिकता है इस महीने और वो बढ़नी चाहिए. उपवासाचं ते सामर्थ्य आहे. उपवास में वो सामर्थ्य है आणि ते सामर्थ्य तुम्हाला मिळणार म्हणजे वो आपको सामर्थ्य मिलेगा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला देते. प्रभु आप सबको देना जो चाहते हैं. कोणी उपवास करून त्याजवळ जातो, आप उपवास के साथ उनके पास जाइए, त्याला प्रत्येकाला परमेश्वर ते देणार. हर एक को परमेश्वर देंगे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते मिळणार. हर एक के जीवन में वो मिलेगा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तीसरी जो बात है, आणि दानिएलचं पुस्तक याचा 10वा अध्याय 2 आणि 3 वचन. दानिएल की किताब 10वां अध्याय उसका 2 और 3 वचन. हालेलुया. दानिएल 10:2-3 वचन मी वाचतो तुमच्यासाठी. त्या दिवसात मी दानिएल संबंध 3 सप्तके शोक करीत होतो. 3 संबंध सप्तके तोपर्यंत संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट पोळीच खाल्ले नाही. मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाही आणि मी तेला भंगही केला नाही. प्रेज गॉड. हालेलुया. दानिएल 10वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचतो. उन दिनों में दानिएल 3 सप्ताह तक शोक करता रहा. उन 3 सप्ताहों के पूरे होने तक मैंने न तो कुछ स्वादिष्ट भोजन किया और न मांस या दाखमधु अपने मुंह में रखा और न अपने देह में कुछ तेल लगाया. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, उपवासामध्ये
उपवासामध्ये तुझ्यासाठी एक वेगळं सुटका आहे. अपने पड़ोसी से के उपवास में आपके लिए अलग तरह का छुटकारा है. आणि दानियेलासाठी सुटका नेमलेली होती या ठिकाणी. दानियल के लिए वो छुटकारा वहां पर दानियल 21 दिवस उपवास करत होता. दानियल वहां पर 21 दिन तक उपवास करते. 21 दिवस उपवास करून प्रार्थना करत होता प्रभूसमोर. उपवास करके वो प्रभू के सामने दुआ कर रहे. दानियल एक आध्यात्मिक असणारा व्यक्ती होता. दानियल एक आत्मिक व्यक्ती थे. आणि प्रार्थनाशील असणारा व्यक्ती होता. वो प्रार्थना करने वाले व्यक्ती थे. दिवसामध्ये 3 दिवस देवासोबत वेळ घालवणारा व्यक्ती होता. दिन में 3 बार वो प्रभु के साथ समय को बिताते थे. त्याला सुटकेची गरज होती. फिर भी उन्हें छुटकारे की जरूरत थी. उपवासामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टीसाठी आपल्याला सुटका मिळते. उपवास में 2 तरह के छुटकारे की एक तर शरीराची सुटका होते. आपके शरीर से आपको छुटकारा मिलता है. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्म्यामध्ये सुद्धा सुटकेचा अनुभव तुम्हाला मिळतो. दूसरे आत्मा में भी छुटकारे का आप अनुभव पाते हैं. ज्याला आपण डिटॉक्स म्हणतो किंवा ज्याला आपण शुद्धीकरण म्हणतो. जिसे शुद्धीकरण कहते हैं. आणि जशा प्रकारे उपवासामध्ये तुम्हाला माहिती आहे आतड्या आणि आतमधली जी प्रक्रिया असते संपूर्ण पोटामधली त्या सगळ्या प्रक्रियेचं शुद्धीकरण होतं. उपवास में हमारे पेट की जो सारी प्रक्रिया होती है उसका शुद्धीकरण होता है. कारण प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये उपवासामध्ये कारण कोणताही मनुष्य जो आध्यात्मिक असो अथवा नसो जो उपवास करतो त्याच्यामध्ये आतमध्ये पोटातल्या बऱ्याचशाच विकारांना सुटका मिळण्यासाठी उपवासाचा उपयोग होतो. कोई भी इंसान वो मसीह में या विश्वासी है या नहीं, लेकिन जब वो उपवास करते हैं शारीरिक रीति से तो शरीर के अंदर जो भी बीमारियां होती है वो सारी उस उपवास के दौरान पेट के अंदर की चली जाती है. कारण उपवास आपल्याला आतमधल्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या अनवॉन्टेड गोष्टी बाहेर काढण्यासाठी मदत करतात आपल्या शरीराला. उपवास से हमारे जब शारीरिक रीति से उपवास करते हैं जो हमारे शरीर के अंदर की अनचेत चीजों को बाहर निकालने के लिए वो मदद करता है. म्हणजे काय आजारापासून सुटका मिळायचा असेल तर उपवास आपल्यासाठी खूप चांगला आहे. बीमारी से चंगाई पाने के लिए या छुटकारा पाने के लिए उपवास जरूरी है. आठवड्यातून कंपल्सरी 1 दिवस असला पाहिजे. सप्ताह में कम से कम 1 दिन आपको उपवास करना है. आणि का कारण का शरीरातल्या बऱ्याचशाच पार्ट अशा आहेत की त्यांना विश्रांतीची गरज आहे. शरीर के कई सारे अंग उन्हें उस समय विश्राम की जरूरत है. आणि म्हणून त्याच्यासाठी उपवासाची गरज असते. उसके लिए उपवास की जरूरत है. कारण म्हणून त्याद्वारे बरेच रोग तुम्ही दूर करू शकता. उसके द्वारा कई सारे रोगों को आप दूर कर सकते हैं. पण बरीच लोक त्या बाबतीत इतके अवेअर किंवा इतकं सावध नसतात. कई सारे लोग उसके बारे में इतने ज्यादा सचेत नहीं होते. तशाच प्रकारे आत्म्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही उपवास करता उसी रीति में जब आत्मिक रीति से आप उपवास करते हैं त्या आत्म्यासाठी सुद्धा सुटकेसाठी उपवासाची गरज असते. आत्मा की छुटकारे के लिए भी उपवास की जरूरत जसे है. शरीराचे रोग दूर जैसे होतात शारीरिक रोग दूर होते हैं तसे आत्म्याचे पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या त्याला जडलेल्या आहेत त्या उपवासामध्ये दूर होतात. वैसे आत्मा में भी जो चीजें जुड़ी हुई होती है जो अंश है उसे वो दूर हो जाए. आणि म्हणून शरीर आणि आत्मा दोघांना सुटका मिळण्यासाठी उपवासाची आपल्याला गरज आहे. इसलिए शरीर और आत्मा दोनों में छुटकारा पाने के लिए आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या आणि माझी उपवासामध्ये सुटका होत असते. तीसरी जो जरूरी बात है आपके मेरे उपवास के दौरान छुटकारे होते हैं. आजार दूर होतात आणि तुमचं आणि माझं रिन्युएशन होतं त्या काळात. कई सारे हमारे जो बीमारी है वो दूर हो जाते हैं, एक नएपन में हम बन जाते हैं. आणि म्हणून तुम्हाला आणि मला रिन्युएशन होण्यासाठी उपवासाची जास्त गरज आहे. नएपन की आपको मुझे जरूरत है उपवास के द्वारा. जर तुम्हाला नव्याने देवासोबत वेळ घालवायचा आहे, नव्याने देवासोबत संबंध स्थापित करायचे तर उपवासाशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही लक्षात. आपको नई रीति से परमेश्वर के साथ समय बिताना है, अपने आत्मिक जीवन को बढ़ाना है, तो उपवास के अलावा आपके पास और कोई विकल्प नहीं है. करत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये जे करत नाहीत त्यांनी आजच सुरुवात करा. जो लोग उपवास नहीं करे वो आज उसे करना शुरू कीजिए. बरेच लोक त्यासोबत सुरुवात करू इच्छित नाही. कई सारे लोग उसके साथ शुरुआत करना नहीं चाहते. देवासोबत जर नव्याने सुरुवात करायची तर उपवासाशिवाय दुसरा मार्ग नाही. परमेश्वर के साथ नए रीति से शुरू करने के लिए उपवास के अलावा आपके पास कोई विकल्प नहीं है. देवाकडून नवीन मार्ग मिळवायचा आहे, उपवास करा. परमेश्वर से अगर आपको नई राह होनी है उसके लिए आप उपवास करना शुरू कीजिए. सुटका हवे तर उपवासासोबत त्यासोबत जा. आपको छुटकारा चाहिए तो परमेश्वर के साथ उपवास में समय बिताना शुरू कीजिए. देवासोबत नव्याने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सामर्थ्य आणि बळ हवंय तर उपवास करून द्या. परमेश्वर से आपको सामर्थ्य और बल चाहिए तो उपवास के साथ उसे शुरू कर दीजिए. नवीन दरवाजे उघडायचे असतील तर उपवास करून द्याजवळ जा. नए दरवाजों को खोलना है तो आपको परमेश्वर के साथ उपवास के साथ जाना जरूरी है. दुसरा कोणता पर्याय नाही. उसके अलावा आपके पास कोई विकल्प नहीं कारण है. तेच काम आहे की जे दानिएलाच्या बाबतीत या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला. यहाँ पर हमने वही कार्य देखा जो दानियल के बारे में हुआ है. तुम्हाला माहिती आहे दानिएलासाठी स्पेशल स्वर्गदूत पाठवला गेला. दानियल के लिए स्वर्गदूत विशेष रीति से भेजे थे. स्वर्गदूत येतो आणि त्याला मदत करतो प्रार्थनेमध्ये. स्वर्गदूत आके प्रार्थना में उनकी मदद कर रहे थे. त्याच्यासाठी स्वर्गदूत येऊन स्वतः सैतानाला विरोध करतो. उसके लिए स्वर्गदूत आकर उन्होंने खुद उनके लिए शैतान से विरोध किया. सैतान अडवत होता क्योंकि उसकी दुआ को शैतान को रोक रहा था. प्रार्थना अडवत असताना दानिएल या ठिकाणी नम्र होतो आणि स्वतः स्वर्गदूत सैतानाला विरोध करतो. वहां पर दुआ के दौरान दावीद ने अपने आप को नम्र किया. परमेश्वर ने स्वर्गदूत को भेजा शैतान से विरोध करने के लिए. दानिएल आणि शेवटच्या काळाविषयी ह्या उपवासानंतर आणि ह्या प्रार्थनेनंतर वेगळ्या प्रकारचं भविष्यवाणी लिहून ठेवले. अंत के समय में दावीद
क्षमा कीजिए, दानियल ने यहाँ पर लिखा है जो अंत समय में होने वाला है, उपवास के बाद उन्होंने यहाँ पर लिखा है। आणि कितीतरी मोठ्या गोष्टी दानिएलने त्याच्यानंतर 10वा 11वा आणि 12वा अध्यायामध्ये लिहून ठेवल्या. कई सारी बातें जो दानियल ने अपने 10, 11, 12वें अध्याय में लिखी है. देवाने स्वर्गातल्या गोष्टी दानिएलावरती प्रकट, परमेश्वर ने स्वर्ग की बातों को उनके सामने प्रकट किया. स्वर्गातलं सामर्थ्य त्याच्यावरती, स्वर्गीय सामर्थ उनके सामने उतर आया. नवीन सुटका त्या जीवनामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल. छुटकारा वहाँ पर आते हुए अपने जीवन में आणि देखा. तुमच्याही जीवनामध्ये परमेश्वर, आपके जीवन में भी परमेश्वर ने लाना ज्यावेळेस चाहते हैं. तुम्ही उपवास करून देवाजवळ जिस जाताय, समय उपवास करके आप परमेश्वर के पास जाते हैं, स्वतः देवदूत तुम्हाला सहाय्य उस करत समय खुद स्वर्गदूत आपकी मदद करेंगे. उपवास करून ज्यावेळेस परीक्षेमध्ये येशू ख्रिस्त विजयी झाला, उपवास करके यीशु मसीह जब उस परीक्षा में विजय पा लिए, त्यावेळेस बायबल असं सांगतं की स्वतः स्वर्गदूत येऊन त्याची सेवा करतात. पवित्र शास्त्र लिखते हैं कि स्वर्गदूत ने खुद आकर उनकी सेवा करना कारण शुरू किया, उपवासामध्ये तो विजयी झालेला, क्योंकि उपवास में वो विजय हो गए. नव्या प्रकारचं सामर्थ्य देवासोबत संबंध स्थापित केले, नई सामर्थ परमेश्वर के साथ उनका संबंध वहाँ का वेगळ्या प्रसारित हुआ. आध्यात्मिक उंचीवरती प्रभू श्री ख्रिस्त गेलेला एक नए आत्मिक ऊंचाई पे यीशु मसीह गए थे. आणि त्यावेळेस स्वर्गदूत येऊन त्याची सेवा करतात स्वर्गदूत आकर उनकी सेवा कर रहे हैं. आणि परमेश्वराने त्याला वेगळी उंची और दिली. परमेश्वर ने एक अलग ऊंचाई पे उन्हें लेके, तुमच्याही जीवनामध्ये परमेश्वर त्या प्रकारचं काम हमने करतो. भी परमेश्वर को उस ऊंचाई पे लेके जाना ते चाहते हैं. करण्यासाठी तुम्हाला उपवासासोबत तयार होत करने के उपवास के साथ आपको परमेश्वर के पास जाना जरूरी है. माझा वेळ तुझ्यासोबत मी घालवणार. आपको कहना है परमेश्वर अपना समय में आपके साथ बिताना चाहते हैं. उपवासाचं सामर्थ्य आहे उपवास में ये सामर्थ्य है की तुमचं रिन्युएशन होतं त्या काळात. वहाँ पर आपका एक नएपन में आपका बदल जाते तुम्ही हैं. वेगळ्या उंचीवरती जाता, त्याच्याबरोबरच तुमचं नवीनीकरण होत जातं. एक नए रीति से आप बुलंद ऊंचाई को छू लेते हैं. आणि जर नवीनीकरण होत नसेल अगर आपको नएपन नहीं हो रहा है, तर तुमचं उपवास देवाला मान्य नाही. आपके उपवास परमेश्वर को नहीं भाते. तुम्ही देवासाठी, देवाच्या सामर्थ्यासाठी आणि देवाच्या त्या नवीनीकरणासाठी उपवास नाही करत आहे. आप परमेश्वर के लिए, उनके सामर्थ्य के लिए, उनके नएपन के लिए उपवास नहीं भले करते. तुम्ही समस्येमध्ये असाल, शायद आप समस्या भले में, तुम्ही अडचणीमध्ये असाल, शायद आप किसी अड़चन में आणि हैं, कदाचित तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जीवन जगत असाल, अलग अलग समस्याओं के बीच में आप जी रहे हैं. या सगळ्या गोष्टीमध्ये नवीनीकरणासाठी त्याजवळ जा. इन सब चीजों के बीच में एक नएपन के लिए परमेश्वर के पास प्रभूजी, जाइए. माझ्या समस्या मला तुझ्यापासून दूर नाही करू जो शकत. आपके, मेरी समस्या मुझे आपसे दूर नहीं कर माझं सकती. टेन्शन आणि माझ्या अडचणी मला तुझ्यापासून, तुझ्या संबंधापासून दूर नाही मेरी करू जो शकत. अड़चन है आपके संबंध से मुझे दूर नहीं कर सकती. माझं तुझ्यासोबतचं एक वेगळं नातं आहे. मेरा आपके साथ एक अलग रिश्ता त्या है. समस्येच्या पण पलीकडे आहे, वो समस्या से परे त्या है. अडचणींच्या पण पलीकडे आहे, मेरे जो अड़चन है उससे वो परे है. माझ्या विचारांच्या पण पलीकडे मेरे आहे, विचारों से परे है. माझ्या जीवनातल्या संघर्षाच्या मेरे पलीकडे जीवन में जो संघर्ष है उससे परे आपका वो रिश्ता है. जर ते नातं तुमचं नसेल त्यासोबत, अगर आपका परमेश्वर के साथ ऐसा रिश्ता नहीं है, तर देवाकडून दरवाजे, नवीनीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ. परमेश्वर से दरवाजे खोलना, नएपन, ये सारी चीजों को भूल जाइए. कारण देवासोबत एक वेगळं नातं आहे तुमचं, परमेश्वर के साथ आपका एक अलग रिश्ता है. आणि ते नवीन असलं पाहिजे. वो हमेशा नया होना जरूरी आणि है. त्याच्यात रोज आणि रोज नवीनपणा आलं पाहिजे. हर दिन उसमें एक नयापन आना जरूरी है. तुम्हाला रोज त्यासोबत बसायला हर आनंद दिन वाटतो. आपको उनके साथ बैठने के लिए आपको आनंद काही होता है. अडचणी तुम्हाला दाबत असतील, आपको अलग अलग तरह की परेशानियां हो सकती जीवनातले हैं. संघर्ष तुम्हाला दाबून ठेवत अपने असतील, जीवन के संघर्ष आपको शायद आपको दबा रहे हैं. प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही महाविजय हर असणार. एक चीजों के ऊपर आप विजय पाएंगे. दानिएल या ठिकाणी एक मोठा अधिकारी होता. दानिएल वहाँ पर एक बहुत बड़े अधिकारी थे. वहाँ पे 21 दिवस तो प्रार्थना करत होता, 21 दिन वो प्रार्थना कर रहे थे, उपवास कर रहे पण थे. त्या सगळ्यामध्ये एक त्याचं नवीनीकरण झालं. उन सब में उनके अंदर एक वो नयापन आ आणि गया. देवासोबत नव्यानं संबंध स्थापित परमेश्वर झाला. के नए रीति से उन्होंने परमेश्वर त्यासाठी स्वर्गदूतांच्या द्वारे काम करत होते. क्योंकि परमेश्वर स्वर्गदूतों के द्वारा उनके लिए कार्य कर रहे हैं. तुमच्यासाठी पण परमेश्वर काम करत होते. आपके लिए भी परमेश्वर कार्य कर रहे हैं. नवीनीकरण केलं जाणार. अपने अंदर एक नयापन हो रहा है. आणि उपवास करून त्याजवळ जा. उपवास के साथ उनके पास जाइए. उपवासाचं सामर्थ्य नवीनीकरण होतं. उपवास में वो सामर्थ्य की वो शरीराचं नवीनीकरण होतं, शरीर में भी वो नयापन आता है. आत्म्याचं पण नवीनीकरण. आत्मा में वो नयापन आता आणि है. मग ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये विसरू नका. ये चीज को आप अपने जीवन में मत भूलिए. लक्षात घ्या, उपवास हा चौथी महत्वाची गोष्ट आहे. चौथी जो जरूरी बात है, उपवासामध्ये तुम्हाला तुमचं कॉलिंग स्पष्टपणे समजतं. उपवास में जो परमेश्वर की बुलाहट है आप उसे स्पष्ट रीति से आप जानते हैं. सेवेच्या पूर्वी उपवास केला गेलाच पाहिजे. सेवा करने से पहले आपको उपवास करना जरूरी है. प्रेरितांची कृत्य 13वा अध्याय 3रं वचन. प्रेरितों के कार्य 13 अध्याय उसका 3रा वचन. प्रेरितांची कृत्य 13वा अध्याय 3रं वचन काय सांगतो? वचन यूं कहता है, तब उन्होंने उपवास और प्रार्थना करके और उन पे हाथ रखकर उन्हें विदा किया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मराठीमध्ये तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. आणि या ठिकाणी आपल्याला कोणाविषयी पाहायला मिळतं? यहाँ पर हम किनके बारे में देखते हैं? कोणाची रवानगी केली? किनको विदा किया? आणि पहिलं वचन आहे त्या ठिकाणी. वहाँ पर पहला जो वचन है, बर्नबास, शिमोन, निग्र, ल्यूक, कुरनेकर आणि जो बालपणापासून मांडली हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनायल व शौल व संदेश व शिक्षक. अंतिकी की कलीसिया में कई भविष्यवक्ता उपदेशक थे, जैसे बर्नबास और शमौन जो निगर कहलाता है, और लुकियुस कुरेनी, और चौथाई देश के राजा हेरोदोस का दूध भाई मनाहेल और शाऊल.
प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी शिमोन निग्री आहे, ल्यूक कुर्नेकर आहे, बर्नेबा आहे, मनाएल आहे, त्याच प्रकारे मांडली किरोदावर वाढलेला तो म्हणाय आणि त्याच्यानंतर शौल आहे. यहाँ पर वो जो अलग अलग लोग थे आणि ह्या लोकांना देवाच्या सेवेसाठी वेगळे केलेलं आहे. इन लोगों को परमेश्वर की सेवा के लिए अलग किया गया है. आणि यापैकी कोणी संदेश होते, इनमें कोई संदेश देते, कोणी पास्टर होते, कोई पासवान थे, आणि कोणी शिक्षक होते, कोई सिखाने वाले थे, आणि वेगळ्या प्रकारची सेवा करणारे लोक, अलग अलग तरह की सेवा करने वाले लोग. आणि या सगळ्या लोकांना परमेश्वराने सेवेसाठी वेगळे केले. इन सब लोगों को परमेश्वर ने सेवा के लिए अलग किया. 5 लोकांना आपण त्या ठिकाणी पाहतो. वहाँ पर हम 5 लोगों को देखते हैं. पण या 5 लोकांच्या वरती हात ठेवण्यापूर्वी त्यांनी उपवास आणि प्रार्थना इन केली. लोगों के ऊपर हाथ रखने से पहले उनके लिए प्रार्थना की आणि मग त्याला पाठवण्यात आलं. उसके बाद उन्हें विदा किया. बर्नबा आणि शौल या लोकांनी पहिल्या सुवार्ता फेरीमध्ये जब बरनबास और शाऊल थे जो पहली बार जो सुसमाचार सुनाने गए थे, कारण ही प्रार्थना केल्यानंतरच पौल आणि बर्नबाची पहिली सुवार्ता फेरी सुरू झाली. ये प्रार्थना करने के बाद वो पहली बार वो सुसमाचार सुनाने के लिए गए. पहिल्या सुवार्ता फेरीत कमीत कमी करोडो लोकांना पौल आणि बर्नबाने सुवार्ता उसी सांगितली. समय लगभग करोड़ों लोगों को उन्होंने सुसमाचार सुनाया. त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी उपवास आणि प्रार्थना करून सुरुवात केली. इतने सारे लोगों को सुसमाचार सुनाने के लिए उन्होंने उपवास और प्रार्थना के साथ शुरुआत की थी. सेवेची नेहमी सुरुवात ही उपवास आणि प्रार्थनेने होते. सेवा की शुरुआत हमेशा उपवास और प्रार्थना के साथ. सेवा करायची आहे, अगर आपको सेवा करनी है, देवाचं काम करायचं, आपको प्रभु का कार्य करना है, देवासाठी आत्मे जिंकायचे, अगर आपको स्वर्ग की आत्मा को जीतना है, देवाच्या राज्यासाठी काम करायचं, परमेश्वर के राज्य के लिए आपको कार्य करना आणि है, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला उपवासाची गरज आहे. ये सब करने के लिए आपको उपवास की जरूरत है. उपवास प्रार्थना न करणारा व्यक्ती सेवेमध्ये पुढे जाऊ शकत उपवास नाही. और प्रार्थना न करने वाला व्यक्ति सेवा में कभी भी आगे नहीं बढ़ आणि सकता. तुम्हाला उपवास प्रार्थना करावीच लागेल, दुसरा कोणता पर्याय नाही. आपको इसके लिए कोई और विकल्प नहीं है. आणि म्हणून उपवास प्रार्थना करूनच तुम्ही देवाच्या सेवेमध्ये जास्त करून पुढे जाऊ शकता. उपवास और प्रार्थना के साथ ही परमेश्वर की सेवा में आप आगे बढ़ सकते हैं. ज्यांनी ज्यांनी सेवेची सुरुवात केली, जिन्होंने सेवा की शुरुआत की त्यांनी थी, प्रत्येकाने उपवास आणि प्रार्थना केली. हर एक ने उपवास और प्रार्थना देवासोबत वेळ की, घालवला, परमेश्वर का समय बिताया था. देवाकडून कॉलिंग हवे, परमेश्वर से अगर आपको बुलाहट चाहिए देवाकडून है, चमत्कार हवे, परमेश्वर से आपको चमत्कार चाहिए, देवाकडून तुम्हाला स्पष्ट पाचारण हवंय. परमेश्वर ने आपको सही रीति से स्पष्ट रीति से उनका जो बुलाहट है वो आपको जानना है. नेमकं मला कशासाठी चर्च मध्ये तू आणलं हे समजायचं पाहिजे तुम्हाला. कलीसिया में मुझे किस चीज के लिए बुलाई है, अगर आपको स्पष्ट रीति से जानना है, तुम्हाला उपवास आणि प्रार्थना करून त्यासोबत वेळ तो घालवला. आपको उपवास और प्रार्थना के साथ समय बिताना जरूरी है परमेश्वर के साथ. मी केवळ सांगतो म्हणून तुम्हाला करायचं नाहीये. सिर्फ मैं बता रहा हूँ, इसलिए आपको नहीं करना है. तुम्हाला हे समजलं पाहिजे की देवाने मला ह्यासाठी बोलवलेलं. ये आपको समझना चाहिए कि परमेश्वर ने आपको किस रीति से देवाने मला बुलाया. प्रार्थना करणार म्हणून नेमलंय. परमेश्वर ने मुझे दुआ करने वाले देवासोबत वेळ घालवून तुम्ही ते निवडू शकताय. तो परमेश्वर के साथ समय बिताकर आप उसे चुन सकते हैं. देवाने मला संदेष्टा म्हणून नेमलेलं आहे. प्रभु ने मुझे अगर भविष्यवक्ता के रूप में चुना है, देवाने मला शिक्षक म्हणून नेमलेलं प्रभु आहे. ने अगर मुझे शिक्षक के रूप में चुना देवाने है, मला गीत स्तुती आराधना करण्यासाठी प्रभु नेमलेलं ने आहे. स्तुति आराधना करने वाले रूप में चुना है, देवाने मला सुवार्ता सांगण्यासाठी नेमलं. सुसमाचार सुनाने के लिए चुना है. चर्च मध्ये येऊन मी कुठल्या तरी देवाचं सेवा करण्यासाठी मला नेमलेलं आहे. कलीसिया में आकर मैं किसी रीति से सेवा करूं, इसलिए मुझे परमेश्वर ने चुना हे है. सगळं तुम्हाला उपवास आणि प्रार्थना शिवाय समजणार नाही. ये सारी चीजें आपको उपवास और प्रार्थना के बिना नहीं समझ में आएगी. बरेच लोक देवापासून त्यांना मार्ग समजायची त्याची इच्छा आहे, कई सारे लोगों को परमेश्वर उनका मार्ग वो जानने की इच्छा तो है, पण उपवास आणि प्रार्थना करायची मात्र इच्छा नाही. लेकिन उपवास और प्रार्थना नहीं करते. कारण ते कारण सांगतात. क्योंकि उसके लिए वो अलग अलग कारण बताते देवाचं हैं. आचरण मला आहे, प्रभु आपकी बुलाहट तो है मेरे लिए, नेमकं काय आहे मला माहित नाही. लेकिन सही में क्या है मुझे नहीं मालूम. पण ते समजावंसं वाटतं का तुम्हाला? क्या आपको लगता है कि उसे आप समझ तर उपवास आणि प्रार्थना करून त्याजवळ जा. उपवास और प्रार्थना के साथ उनके पास प्रभूची मला माहित नाहीये, मार्ग दिसत नाहीये मला. प्रभु मुझे राह नहीं दिख रही है, मुझे नहीं मालूम, मला तू मार्ग दाखव. मुझे वो आप राह दिखाइए. निश्चित तुम्हाला उपवास प्रार्थनेत मार्ग दिसेल. निश्चित उपवास और प्रार्थना आपको वो मार्ग उपवास आणि मिलेगा. प्रार्थनेमध्ये तुम्हाला समजेल की कोणाला जाऊन भेटेल, उपवास और प्रार्थना में आपको पता चलेगा किसके साथ आपको जाके बात कुठे करनी, जाऊन सेवा करायची, कहाँ जाकर मुझे सेवा करनी, नेमकं तुम्ही कशासाठी निवडला हे तुम्हाला कळेल. किस चीज के लिए आपको चुना है वो आपको पता चलेगा. बऱ्याच लोकांना त्या अंधारात चाचपडत फिरतात. कई सारे लोग ऐसे ही अंधेरे में इधर उधर हाथ सेवा तर कर, करायची त्यांना, सेवा तो करनी पण है, नेमकं काय करायचं हे माहित नाही. लेकिन क्या करना है वो उन्हें नहीं मालूम. देवासोबत वेळ घालवलेला नाही ते. क्योंकि उन्होंने परमेश्वर के साथ समय नहीं मला बिताया. प्रभूसोबत वेळ घालवावा लागतो. आपको प्रभु के साथ समय उपवास बिताना प्रार्थना जरूरी करून त्याजवळ है. जावं लागतं. उपवास और प्रार्थना के साथ आप उनके पास केवळ जाना चर्चमध्ये है. येऊन बसून संदेश ऐकून हे होणार नाही. सिर्फ कलीसिया में आके बैठ के संदेश सुन के ये नहीं होगा. केवळ तुम्हाला लोकांना प्रश्न विचारून हे होणार नाही. लोगों को सवाल पूछ के ये नहीं होगा. युट्यूबवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा संदेश ऐकून हे होणार यूट्यूब नाही. में अलग अलग लोग के संदेश सुन के ये नहीं होगा. तुम्हाला व्यक्तिगत स्वतःहून देवासोबत वेळ घालवावा आपको लागतो. अपने पर्सनली परमेश्वर के साथ समय बिताना जरूरी है. जर ते तुम्ही करणार नाही अगर आप ये नहीं तर करेंगे तुमचं स्पष्ट आचरण तुम्हाला कधीच तो कळणार नाही. आपका जो बुलाहट है आपको स्पष्ट रीति से आपको कभी भी पता केवळ नहीं तुम्ही चलेगा. चाचपडत राहा. आप सिर्फ इधर उधर हाथ पे मारते आणि रहेंगे. बरेच लोक असे चाचपडत आहेत बरं. कई सारे लोग ऐसी दशा में आणि हैं. देवाची सेवा खराब करतायत असे वो लोक. परमेश्वर की सेवा को खराब कर रहे हैं. कारण देवासोबत त्यांना वेळ घालवायला त्यांना समय नाहीये क्योंकि त्याच्यासोबत. परमेश्वर के साथ समय बिताने के लिए उनके पास समय आणि नहीं म्हणून है. जर तुमच्याजवळ तसं नसेल, तुमचं जर तुमचं असं असेल अगर आपके साथ ऐसा हो रहा है
तर तुम्ही आजच सावध व्हा. तो आज ही आप सावधान हो जाइए. आजच तुम्ही स्वतःला सावध करा. आज अपने आप को आप सावधान करें. पाचारण ओळखा तुमचं स्वतः. अपने बुलाहट को समझ जाइए. केवळ आणि केवळ पाचारण हे तुम्हाला उपवास प्रार्थनेमध्येच समजतं. आपका जो बुलाहट है आपको सिर्फ और सिर्फ उपवास प्रार्थना में ही कोणीतरी देवाचा समझना है. सेवक तुम्हाला सांगेल या गोष्टी. कोई आप प्रभु का दास आपको बता सकता है. पण त्याच्यावर शिक्का मारला जाण्यासाठी उसके ऊपर ठपका लगाने के लिए आणि तुम्हाला स्वतः देवासोबत उपवास प्रार्थनेत वेळ घालवला आपको खुद परमेश्वर के साथ उपवास और प्रार्थना में समय बायबलमध्ये बिताना है. स्पष्टपणे ज्यांना ज्यांना पाचारण झालेलं आहे क्योंकि पवित्र शास्त्र में स्पष्ट रीति से लिखा है कि त्यांनी जिनको बुलाया प्रत्येकाने है देवासोबत वेळ घालवला. उन सब ने परमेश्वर के साथ समय बिताया उपवास है. प्रार्थनेत वेळ उपवास और प्रार्थना में उन्होंने समय दिया मग त्याला देवाचा स्पष्ट आवाज और आला. फिर प्रभु की स्पष्ट आवाज को उन्होंने सुना ठीक है. आहे, तुला या सेवकाने सांगितलेलं आहे किसी सेवक को शायद आप किसी सेवक ने आपको ये बताया आणि होगा. मग या गोष्टीवर मी शिक्का मारतो. इस चीज के ऊपर मैं ठपका लगा देता हूं. पवित्र आत्मा तुम्हाला स्पष्ट त्या गोष्टी समजावून सांगेल. पवित्र आत्मा स्पष्ट रीति से आपको ये बातों को पवित्र बताएगी. आत्म्याकडून तुम्हाला ठप्पा मिळण्यासाठी पवित्र आत्मा से आपको ठपका मिलने के तुम्हाला लिए परमेश्वरासोबत वेळ घालवावा. प्रभु के साथ समय बिताना आपको सगळं जरूरी काम है. बाजूला ठेवा. सारी चीजों को बाजू में सगळं रखिए. म्हणणं बाजूला ठेवा. सारा आपका कहना बाजू में रखिए. सगळ्या विचार आणि सगळ्या गोष्टींना बाजूला सारे ठेवा. विचार चीजों को बाजू में रख आणि दीजिए. सेवा करायची तर देवासोबत वेळ. सेवा करने तो परमेश्वर के साथ समय बिताइए. परमेश्वरासोबत जर तुम्ही आला नाही अगर आप प्रभु के साथ नहीं आएंगे तर कुठल्याही प्रकारचं असाइनमेंट तुम्हाला मिळणार नाही. कोई भी प्रभु से आपको कार्य नहीं मिलेगा. काही लोकांना असाइनमेंट मिळालेलं आहे कुछ लोगों को असाइनमेंट मिला है आणि असं वाटतं त्यांना ऐसे उन्हें लग रहा है. उपास प्रार्थने तुम्हाला जर समजा कोणी सांगितलं असेल की तुला हे काम करायचंय किसी ने अगर आपको बताया कि ये चीज आपको करनी है, कारण तुम्हाला माहिती आहे जर आपण देवाकडून स्पष्ट आवाज न ऐकता कोणती गोष्ट करतो ना त्याचा इतका गंभीर परिणाम होतो. माझ्यासारखा माणसाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. इस बात को समझिए कि अगर परमेश्वर से सुने बिना अगर हम कोई कार्य करें तो उसका परिणाम बहुत भयानक होता है. ये मेरे जीवन से मैं आपको बता सकता हूँ. तुम्हाला माहिती आहे अब्राहम कुठे गेला माहिती आहे? अब्राहम कहाँ गया था आप मिस्र जानते देशात हैं? गेला वो मिस्र में गया. आणि मिस्र देशात त्यांनी एक खोटं सांगितलं. एक वहां गोष्ट पर खोटं सांगितलं. उसने एक झूठ बात कही थी. आणि तो म्हटला ही माझी बायको नाही. बायको म्हणाला नाही. वो अपने पत्नी से उन्होंने कहा ये पत्नी होने के बावजूद उन्होंने कहा ये मेरी पत्नी नहीं है. मग फारोने काय केलं? फारू ने क्या किया? त्याची बायको पकडली, उसकी पत्नी को पकड़ लिया, राजवाड्यात नेऊन ठेवली. उसे अपने महल में लेके तो गया. तिला हात लावणार उसे छूने वाला ही था. त्यापूर्वी देवाने त्याला सांगितलं उससे पहले परमेश्वर ने उससे बात की. की ही त्या मनुष्याची बायको आहे. ये उस मनुष्य की पत्नी है. तिला हात लावू नको. उसे हाथ मत लगा. परमेश्वराने वाचवलं अब्राहम. प्रभु ने अब्राहम को बचाया. पुढची घटना तुम्हाला माहिती आहे? आगे की जो घटना आपको मालूम है, फारोने त्याची बायको त्याला परत केली फारू ने उसकी पत्नी को उसे वापस दे दिया. आणि काही सेवक त्याला दिले, उसके कुछ दास भी दिए, काही दास दिले स्वतः जवळचे. अपने कुछ दासों को उसके दे दिया. आणि त्यापैकी एक दासी होती, उसके उसके बीच में एक दासी भी थी. तिचं नाव होतं हगार. उसका नाम था हागार. ती त्याला दिली. वो उसे दे दी. सगळ्या दासाबरोबर ती पण दिली. सारे दासों के साथ उस दासी को भी दे दिया. अब्राहम मिस्र देशातून बाहेर आला, अब्राहम मिस्र से बाहर निकल आया. कनान देशात आला. वो कनान में आए. आणि तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी असं ट्रॅप झाला. वहां पर इस रीति से वो फंस गए. जी दासी मिस्र देशातून त्याने आणली होती, मिस्र से जिस दासी को वो लेके आए थे, सारेने तिच्याबरोबरच त्याचं लग्न लावलं. सारा ने उसके साथ ही अब्राहम का विवाह कर दिया. आणि त्याच्यानंतर इश्माईल जन्मला. उसके बाद इश्माइल को जन्म आया, उसने जन्म लिया. आजपर्यंत जग त्याचा परिणाम भोगत. अब तक पूरी दुनिया संसार उसका परिणाम भोगत रही है. आजपर्यंत आज तक काही लोकांना असाइनमेंट माहित नसतं. आपल्या जीवनाचं असाइनमेंटच माहित नाही. कई सारे लोगों को अपने जीवन का जो उद्देश्य है असल में उन्हें मालूम नहीं मला है. कशासाठी नेमलंय, कुठं जायचंय, काय करायचंय, कुठं जायचं, कुठल्या चर्च मध्ये. तुम्हाला माहिती आहे देव कोणत्या चर्च मध्ये जायचं हे पण सांगतो. आप ये बात को समझे कि किस चर्च में कलीसिया में जाना है, परमेश्वर वो भी आपको बताते हैं. पण काही लोक देवाचं ऐकत नाही. लेकिन कुछ लोग परमेश्वर की नहीं सुनते. काही लोक मला असे माहित आहेत की बायको घरात बसते. कई सारे लोग, दो लोगों को मैं जानता हूँ जो उनकी पत्नियां घर में रहती हैं. आणि एकटा माणूसच फक्त केवळ चर्च मध्ये जातो. सिर्फ पति है वो कलीसिया में आता है. कारण का त्यांच्यामध्ये काय आध्यात्मिक ते समन्वय राहिलेलं नाही. उनके बीच में जो आत्मिक जो समन्वय बैलेंस है. काही विश्वासणारे असे पण आहेत, मुलगा एका ठिकाणी, बाप एका ठिकाणी, आई एका ठिकाणी, बहीण एका ठिकाणी जातात. कई विश्वासी ऐसे कि उनके माँ बाप भाई बहन अलग अलग कलीसियाओं में जाते हैं. या सगळ्यांनी एकत्र बसून जर उपवास प्रार्थना केली प्रभू जवळ, इन सब लोगों ने मिलकर एक साथ प्रार्थना करके परमेश्वर के साथ बैठे विश्वास के साथ, देवाला जर विचारलं की प्रभू आम्ही कुठे जाऊ, और प्रभु से पूछे कि प्रभु कहाँ जाए, काय प्रभू त्यांना मार्ग सांगणार? क्या प्रभु ने मार्ग नहीं दिखाएंगे? काय प्रभू त्यांना सांगणार नाही की तुझी पत्नी घरात आहे, ती आध्यात्मिक उंचीमध्ये वाढत नाहीये, क्या तूच केवळ वाढतोस, क्या प्रभु तूच केवळ वाढतोस, तर तुला बसलं पाहिजे एकत्र? क्या प्रभु ने नहीं बताएंगे कि तुम्हारी पत्नी घर में वो आत्मिक उन्नति नहीं छुए, तुम दोनों को एक साथ बैठ के आपको बढ़ना है? पण ती उपवास प्रार्थना नाही करत आहे. वो उपवास प्रार्थना नहीं कर देवाला रहे, मार्ग विचारत नाही, परमेश्वर से वो राह को नहीं पूछ रहे, सेवा करत पण आहेत खरे, सेवा कर तो रहे हैं, इकडचं चार तिकडचे चार गोळा करत आहे. कहीं से दो चार चीजों को बटोर रहे हैं. जे असाइनमेंट प्रभूने दिलंच नाही, जो प्रभु ने उनको बात बताई नहीं, सेवा दी ते नहीं, असाइनमेंट करण्याचा प्रयत्न वो करतात. करने की
की वो कोशिश कर रहे हैं, देवासोबत त्यांनी वेळ घालवलाच नाही परमेश्वर के साथ उन्होंने समय को बिताया ही नहीं आणि है। शेवटी काय प्राप्त होणार आहे? और अंत में उन्हें क्या प्राप्त होगा? मोठा भोपळा प्राप्त होणार। कुछ नहीं, शून्य मिलेगा उन्हें। का प्राप्त होणार आहे असं? क्यों ऐसे होगा? देवानं ते त्याला करायलाच नाही सांगितलं। क्योंकि प्रभु ने करने के लिए बताया नहीं था। जर देवानं करायलाच नाही सांगितलं, अगर प्रभु ने बताया नहीं है तर त्या पाचारणासोबत भलेही तुम्ही प्रभूचं काम म्हणून करा, उस बुलाहट के साथ आप प्रभु का कार्य तो करोगे, पण लक्षात घ्या तुम्ही त्यामधून कोणत्याही प्रकारचं प्रतिफळ देवासाठी जे तुम्हाला मुकुट मिळाला तो मुकुट मिळणार नाही। उसके लिए आप परमेश्वर के लिए जो प्रतिफल आपको देने वाले हैं वो आपको नहीं मिल पाएगा। केवळ लोकांना अधिकार हवाय म्हणून ते देवाच्या राज्यामध्ये आले, लोगों को अधिकार चाहिए इसलिए उनके राज्य में लोग आए, स्टेजवर उभा राहायचं म्हणून आले। वहाँ पर स्टेज में खड़ा होने के लिए लोग आए हैं। तुम्हाला माहिती आहे इथे उभा राहणं किती भयानक आहे? क्या आप जानते हैं यहाँ पर खड़े होना कितनी भयानक बात है? तुम्हाला माहिती आहे क्या इस बात को आप जानते हैं? इथे उभा राहणं किती कष्टदायक आहे माहिती आहे यहाँ तुम्हाला? पर खड़े रहना कितना क्लेशदायी है। तुम्ही जर एक पट संकटातून जात असाल आप अगर किसी एक संकट से जा रहे हैं तर मी 10 पट संकटातून तो मैं जातो। 10 गुना उस संकट से गुजर रहा हूँ। तुम्ही जर एक पट संघर्ष करत असाल अगर आप 1 गुना संघर्ष कर तर रहे हैं, तुमच्या 10 पट मी संघर्ष करतो। आपके 10 गुना संघर्ष तो मैं कर रहा हूँ। ही गोष्ट विसरून चालत नाही बऱ्याच वेळेस। इस चीजों को हम भूल नहीं सकते। आणि समजा जर उपवास प्राप्त या गोष्टी देवाजवळ गेल्या नाही, उपवास और प्रार्थना के साथ अगर ये चीजों को परमेश्वर के सामने नहीं रखा कुठल्याही प्रकारचं पाचारणच मिळणार नाही। तो आपको परमेश्वर से बुलाहट प्राप्त ही नहीं होगी। सेवा करायची आहे तुम्हाला, अगर आपको सेवा करनी है, या सगळ्या गोष्टी प्रभूजवळ मांडायला चालू करा। ये सारी चीजों को प्रभु के सामने रखना शुरू जसं कर दीजिए। कोणीतरी असाइनमेंट घेऊन आलं, अगर कोई असाइनमेंट लेके आया आपण है, हे करूया प्रभूसाठी, हम प्रभु के लिए ये करेंगे। मी तर म्हणेन तुम्ही 3 दिवस उपवास करा आणि मगच त्याला उत्तर द्या। मैं कहूँगा 3 दिन उपवास करके फिर उसे आप की जवाब आपण दीजिए। बसूया आइए हम बैठ जाए। आणि जर तो म्हणाला की उपवास करायला वेळ नाही, अगर वो कहेंगे उपवास के लिए मेरे पास समय नहीं है, आजपासून मला परत भेटू नकोस, इसके बाद मुझे कभी मत मिलना। कुठलंही असाइनमेंट माझ्याजवळ आणायचं कोई भी नाही, असाइनमेंट मेरे पास लेकर मेरे पास मत स्पष्ट आइए। त्याला सांगा। उसे स्पष्टता से उन्हें बताइए। जर असं होत नसेल ऐसा नहीं हो रहा है तर तुम्ही करत राहा। तो आप करते रहेंगे। त्याला सांगितलं तुम्ही कराल, पण जो उन्होंने बताया वो आप कर भी तो पण लेंगे, तुमच्यासोबत असेल, वो भी आपके साथ तुम्ही रहेंगे। पण खूप सामर्थ्याने करा। आप भी सामर्थ्य से वो तो करेंगे, पण खड्ड्यात वो भी कहीं गड्ढे में गिर आणि तुम्ही पण जाएंगे, आप भी खड्ड्यात, गड्ढे में कारण गिर जाएंगे। आंधळ्यांचे आंधळे वाटाडे असणार आपण। क्योंकि ऐसे ही लिखा है पवित्र शास्त्र पण में। बरेच लोक अशा प्रकारच्या असाइनमेंट करतात जे देवाने त्याला सांगितलं नाही। कई सारे लोग जो परमेश्वर की ना बताई चीजों को कर रहे हैं। देवाच्या लोकांना पहा बायबलमध्ये शोधा, पवित्र शास्त्र में प्रभु के लोगों को देखिए, उन्हें त्यांना ढूंढिए। देवाने काही काही गोष्टी सांगितल्या होत्या। कुछ चीजों को परमेश्वर ने बताया था। देवासोबत बायबल सांगतं की देवासोबत त्यांनी मोलभाव केला, मोलभाव। पवित्र शास्त्र कहता है परमेश्वर के साथ उन्होंने मोल भाव किया था। आम्ही हे करू का प्रभु? हम ये करें प्रभु, आम्ही हे केलं तर काय होईल? हमने ये किया तो मग ये तू क्या? हे का उत्तर देत नाही? आप इस चीज का जवाब क्यों नहीं दे रहे? म्हणजे ते काय करत होते? वार्तालाप करत होते प्रभू सोबत, परमेश्वर के साथ वो बात कर रहे थे, वार्तालाप कर रहे आणि थे। शेवटी एक निष्कर्षापर्यंत ते पोहोचायचे। और अंत में एक वो लास्ट में एक, आणि तुम्हाला माहिती आहे ते निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर यशस्वी झाले। अब उस समय वो यशस्वी हो गए। कुठल्याही प्रकारचं अपयश त्यांना आलं नाही। किसी भी रीति का अपयश उन्हें नहीं जर मिला। तुमच्यासोबत असाइनमेंट आहे का देवाचं? क्या परमेश्वर के असाइनमेंट आपके साथ है? जर तुमच्याजवळ कोणी आणलेलं आहे ते, अगर किसी कोई इंसान आपके पास वो लेके आया है, उपवास प्रार्थना करणाऱ्या लोकांना देवाजवळ जा। उपवास और प्रार्थना के साथ जो परमेश्वर के साथ लोग के पास नहीं है, परमेश्वर के साथ वो समय को वेळ बिताएं। आपला व्यर्थ जाणार नाही। अपना समय व्यर्थ नहीं जाएगा। जर मिस्र देशात जाण्यापूर्वी अब्राहमानं देवाला विचारलं असतं, मिस्र में जाने से पहले अगर अब्राहम ने परमेश्वर से पूछा, अब्राहम मिस्र देशात गेलाच नसता, अब्राहम मिस्र में जाते ही नहीं। सारा फारोच्या राजवाड्यात गेली नसती, सारा उस फारो के हगार में जाती, कनान देशात आली नसती, हगार उनके साथ कनान में नहीं आती, हगाराचं लग्न पण अब्राहमाबरोबर ना झालं, उनकी शादी अब्राहम के साथ होती। आणि आज जग पण त्रास भोगत नसतं। और आज ये संसार में उस इश्माइल की वजह से त्याला बदलणं किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे? इन चीजों को उन लोगों को बदलना कितना कठिन है आप जानते हैं। बरेच लोक ह्या गोष्टीला जे दीर्घकालीन परिणाम आहेत त्याला विसरतात। कई सारे लोग उसका जो बहुत दूर समय तक के परिणाम है उनको नहीं। बरेच जर मनुष्य म्हणून आपण ह्या सगळ्यामधून जात असतो। कई सारे लोग एक मनुष्य होने के नाते इन चीजों से गुजरते भी हैं। तुम्हाला मला विचार केला पाहिजे की माझं पाचारण नेमकं काय आहे? आपको और मुझे सोचना है कि मेरी बुलाहट क्या है। तुम्हाला प्रश्न पडला असेल कधी मी कोणत्या चर्चमध्ये जावं? अगर आपको कभी प्रश्न आए कि मैं कौन सी कलीसिया में उपवास जाऊं, प्रार्थना करून निर्णय घ्यावा। उपवास और प्रार्थना के साथ निर्णय कधी लीजिए। तुम्हाला तुमच्या जीवन लाईफ मध्ये प्रश्न पडला की येशू खरा देव आहे की नाही आहे? आपकी जीवन में अगर आपको कभी ऐसा सवाल है कि यीशु मसीह ही क्या परमेश्वर है, 3 दिवस त्यासोबत वेळ घालवा। जर ज्याच्यावर शेवटी तुम्ही विश्वास ठेवणार त्यासोबत 3 दिवस वेळ घालवा। 3 दिन आप उपवास और प्रार्थना के साथ समय बिताएंगे तो आपको उस बात का, मग तुम्हाला ते पण प्रकट होईल की येशू खरा देव आहे की नाही। तब आपको ये भी प्रकट होगा कि यीशु मसीह सच में परमेश्वर है या नहीं। जर तुम्हाला कधी प्रश्न पडला की मला सेवेमध्ये निवडलंय परमेश्वराने, अगर आपका ऐसा कभी प्रश्न आए कि क्या प्रभु ने उनकी सेवा के लिए मुझे तर चुना है, त्यासोबत वेळ घालवा आणि मगच निर्णय घ्या। तो परमेश्वर के साथ समय बिताए और फिर निर्णय लीजिए। मास्टर युट्यूबचा कोणतरी सोशल मीडियावरचा माणूस त्याचा ऐकून डोकं बधीर करून घेऊ नका। पासवान ने यूट्यूब पे सुनने वाले लोगों का आप मत सुन के अपने दिमाग को मत खराब कीजिए। देवानं तुम्हाला मला स्पष्टपणे ह्या सगळ्या
गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. परमेश्वर ने आपको और मुझे स्पष्ट सारी चीजों को पवित्र शास्त्र से कुणालाही सल्ल्यासाठी जाण्याची गरज नाही. आपको किसी के साथ सलाह तुम्हाला स्पष्ट करेल. आमीन. परमेश्वर के साथ समय बिताए, परमेश्वर आपको स्पष्ट रीति से पवित्र आत्मा बताएगी. सगळं सांगण्यासाठी पवित्र आत्मा सब कुछ बताने के लिए वहां पर बैठी है. पवित्र आत्म्यासोबत बसणारी माणसं खूप कमी आहेत. पवित्र आत्मा के साथ बैठने वाले लोग कम है. हा शाना नाही, तो खरा नाही, तो खोटा आहे, हे आहे ते आहे, असं बरंच काय काय जगामध्ये उठलेलं आहे. लोगों के बीच में ऐसे अलग अलग बातें, लोगों के बीच में अनचाही चीजों को बहुत सारी आज सुनने को आ रही है. जग पुढे पुढे जाईल तसं तसे आरोप होत जातील. संसार जैसे आगे बढ़ रहा है वैसे इन आरोपों अपने ऊपर आना हो. खरा कोण आणि खोटा कोण, सेवक याच्यातला फरक समजायचं तुम्हाला आज कळणार पण नाही. नेमकं खरा कोण आणि खोटा कोण, सच्चा सेवक कौन है, नकली सेवक कौन है, शायद आप तुरंत पता नहीं कर पाएंगे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. एक पवित्र शास्त्र में लिखा है. बायबल मध्ये हे पण लिहिलेलं आहे पवित्र शास्त्र में ये भी लिखा है की स्वतः सैतान देवदूतांचं, तेजस्वी देवदूतांचं सोंग घेऊन तुमच्या समोर येईल. शैतान है वो स्वर्गदूतों का स्वर्गदूत बन के आपके सामने आएगा. आणि जर तुम्ही खरंच आध्यात्मिक नसाल, अगर आप आत्मिक नहीं है तर तुम्ही सहज फसवले जाल. आप वहां पर भरमाए जाएंगे. सहज कुणीतरी आरोप करते म्हणून एखाद्या सेवकाला नावं ठेवणारे आता बऱ्याच जगामध्ये आहे. सोशल मीडिया उघडून पहा, तुम्हाला समजेल. सोशल मीडिया में कई सारे लोग किसी परमेश्वर के दास के ऊपर कोई ना कोई गलत आरोप कर रहे हैं. आज हम आजकल बहुत देख रहे हैं हम लोग. आणि म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही जर आध्यात्मिक देवासोबत वेळ घालवणारे व्यक्ती नसाल, इस सब के बीच में अगर परमेश्वर का समय बिताने वाले आत्मिक लोग अगर आप नहीं है, सहजच तुम्ही फसाल. आप उसमें भरमाए जाएंगे, फंसाए जाएंगे. तुम्हाला कोणीतरी तुमच्या दुसऱ्याच्या त्याच्या दर्शनामध्ये तुम्हाला जबरदस्तीने चालवत नाही. कोई उनके बुलाहट में आपको लेके जाएगा. त्याला पण दर्शन नसतं ऍक्च्युअली. ते उन्हें आचरण नहीं हुआ है, उन्हें भी बुलाहट नहीं मालूम तुमचा है. वेळ वाया जाणार, आपका समय व्यर्थ जाएगा, पैसा वाया जाणार, आपका धन व्यर्थ तुमचे जाएगा, कष्ट वाया जाणार, आपके कष्ट व्यर्थ जाएंगे, तुमचं मेहनत, सगळ्या गोष्टी वाया जाणार. आपकी सारी मेहनत, आपकी सारी चीजें व्यर्थ हो आणि जाएंगी. शेवटी प्राप्त काय होणार? अंत में आपको क्या मिलेगा? काहीच प्राप्त होणार कुछ नहीं मिलेगा. कारण असाइनमेंट चुकीचं होतं. क्योंकि आपने गलत असाइनमेंट लिया था. आणि म्हणून त्या गोष्टी समजून चाला. इन चीजों को समझकर आप चलिए. लक्षात घ्या की मी देवासोबत वेळ घालवलाय हे सगळं करण्यासाठी. इन चीजों को समझिए कि इन सारी चीजों को करने के लिए क्या परमेश्वर के साथ मैंने समय बिताया है. मला 4 गोष्टी सांगितल्या. मैंने आपको 4 चीजें बताई. उपवासाचं एक वेगळं सामर्थ्य आहे. उपवास का एक अलग सामर्थ्य है जे लोकांसमोर मिळतं, जो लोगों के सामने मिलता है. लोकांसमोर आशीर्वाद मिळतो. लोगों के सामने आपको आशीष मिलती है. उपवासामुळे तुमची आध्यात्मिक एक वेगळी लेवल गाठली जाते. उपवास की वजह से आप एक नए आत्मिक ऊंचाई को छूते हैं. तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली. तीसरी जो मैंने जरूरी बात आपसे कही, उपवासामध्ये तुमचं शरीर आणि आत्मा जो आहे तो एक वेगळी सुटका प्राप्त करतो. उपवास में आपका शरीर आत्मा छुटकारा पा लेता त्याचं है. नवीनीकरण होतं. उसमें एक नएपन बन जाता है. आणि चौथी महत्त्वाची और गोष्ट, चौथी जरूरी बात, उपवासामध्ये तुम्हाला देवाचे मार्ग स्पष्ट समजतात. उपवास में परमेश्वर के मार्ग आपको स्पष्ट रीति से पता देवाचं चलते हैं. भाषण स्पष्ट कळतं. परमेश्वर की बुलाहट आपको स्पष्ट रीति से पता जर चलती तुम्ही ते है. करत नसाल अगर आप नहीं कर रहे तर तुमच्यासाठी कोणीतरी ट्रॅप तयार करून ठेवलेला आहे. आपके लिए कोई ऐसा ट्रैप बना के रख रहा है. तुम्ही समजू नका असं की मी कुठल्या ट्रॅप मध्ये, मी शहाणा आहे, मी फसणार नाही. आप ऐसा मत समझिए कि मैं बहुत सयाना हूं, मैं ऐसे किसी ट्रैप में नहीं फंसूंगा. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकते. एक छोटी सी बात भी आपको कहीं ना डिस्ट्रैक्ट तुम्हाला करना. न आवडणाऱ्या माणसाची निंदा जरी केवळ तुमच्याजवळ केली ना, अगर आपको अच्छा न लगा इंसान की अगर आलोचना आपके पास अगर कोई करेंगे, लगेच तुम्हाला वाटतं की ह्याच्यासारखा देवदूत जगात कोणी तुरंत आपको लगता है इसके जैसा स्वर्गदूत दुनिया में कोई है ही नहीं. हे सत्य आहे, लक्षात घ्या. ये सच है. कारण आपल्याला प्रिय वाटणारी गोष्ट त्यानं बोललेलं आहे. हमें जो प्रिय लगने वाली बात उन्होंने कही. आपल्यालाच वाटतं की अरे मग शत्रूचा शत्रू कोण? हमें लगता है शत्रु का शत्रु कौन है? दोस्त. दोस्त है, मित्र है. लगेच आपला स्वभाव आहे. हमारा ये स्वभाव है. आणि सहज अशा छोट्या ट्रॅप मध्ये सैतान फसवतो. ऐसे छोटी छोटी ट्रैप में शैतान हमें फंसाता है. आपण शत्रूच्या शत्रूला दोस्त समजू नका. शत्रु के शत्रु को आप अपना दोस्त मत समझो. जरी तो गोड बोलत असला तरी. अगर वो मीठा बोल है तब भी. जो तुमच्या शत्रूचा शत्रू आहे, अगर वो आपके शत्रु का शत्रु है, तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो आपका सबसे बड़ा शत्रु है. हे लक्षात ठेवा. ये आप समझिए. पण बरीच लोक हे समजत नाही. कई सारे लोग ये नहीं समझ रहे. त्याला मला ना आवडणाऱ्या माणसाची निंदा केली आहे. उन्हें लगता है कि उसके लिए आलोचना उसने की है. आणि 4 गोष्टी मला त्याच्याविषयी सांगितल्या. और 4 चीजें उसके बारे में उन्होंने मुझे बताई है. माहिती आहे का असं होते म्हणून? कि आपको जानते हैं ऐसा हो रहा है. झालं, ते फसला. आप वहां पर फंस गए. त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे याला कसं फसवायचं. उसे अच्छे तरह से पता चला इसे कैसे फंसा. तुम्हाला माहिती आहे सैतान तुमच्या आणि माझी कमजोरी समजतो. शैतान आपके और मेरे कमजोरियों को अच्छे से जानता है. कुठं फसू शकतो हे त्याला हम चांगलं कहां पर फंसते हैं उसे अच्छे से मालूम है. तुमचा आणि माझा आपण स्वतः जेवढा स्टडी केलं असेल त्याच्यापेक्षा फुल स्टडी त्याने करून बसतो. आप मेरे बारे में सबसे ज्यादा स्टडी तो शैतान ने किया है. खरी गोष्ट आहे. ये सच है. त्याच्याजवळ खूप वर्षांचा अनुभव आहे. उसके पास बहुत सारे सालों का अनुभव आणि है. म्हणून तो तुम्हाला मला फसवण्यासाठी प्रयत्नशील असतो. इसलिए आपको और हमें फंसाने के लिए हमेशा वो त्याच्यापेक्षा आपला देवाचं सामर्थ्य मोठं आहे. उससे ज्यादा हमारे परमेश्वर का सामर्थ्य है. त्याच्यापेक्षा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, उससे ज्यादा पवित्र आत्मा का सामर्थ्य है. त्याच्यापेक्षा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मोठं उससे आहे. ज्यादा पवित्र आत्मा का मार्गदर्शन हमारे लिए बहुत बड़ा मार्गदर्शन है. मागणारी माणसं कमी आहेत. वो मांगने वाले लोग कम है. ते मागणारी त्याजवळ वेळ घालवणारी माणसं
कमी वो मांगने वाले उनके साथ, समय बिताने वाले लोग तुम्ही कम हैं। त्यासोबत आजच वेळ घालवा त्याच्यासोबत. आज ही आप उनके साथ समय बिताइए। आजच त्यासोबत बसून म्हणा की पवित्र आपल्या मला मार्ग दाखव. आज आप उनके साथ बैठ के कहें कि पवित्र आत्मा मुझे नहीं राह दिखाई। फ्री मध्ये मार्ग दाखवण्यासाठी तयार आहे. पवित्र आत्मा आपके लिए मार्ग दिखाने के लिए फ्री तैयार है। मध्ये वो आपको मुफ्त में मार्ग दिखाने के लिए तैयार है। वो उनके पास सब कुछ मुफ्त में केवळ है। बसायचं आहे. सिर्फ हमें उनके साथ केवळ बैठना गुडघे है। टेकायचे. मुझे सब उनके सामने केवळ सिर समर्पण झुकाना है। करायचं. सिर्फ उन्हें अपने वचन के ऊपर मनन त्याला करना पैसे है। द्यावे लागत नाही. मुझे आपको पैसा देने की जरूरत त्याला नहीं है। कुठल्याही प्रकारची निंदा ऐकवायची गरज आपको नाही. किसी तरह की आलोचना बताने की याला जरूरत याला नहीं है। इकडे तिकडचं काही मस्का मारायची गरज नाही. मस्का मारने की भी जरूरत नहीं है। केवळ म्हणायचं की मी तुला समर्पण मुझे करतो. सिर्फ कहना है कि मुझे आपको मैं केवळ आपको म्हणायचं की समर्पित प्रभू करता माझं हूं। जीवन तुझं आहे. प्रभु मेरा जीवन आपका है। मला मार्ग दिसत मुझे नाही. मार्ग नहीं दिखाई दे रहा है। मुझे मार्ग दिखाइए। मला पाचारण दिसेल. मुझे मेरा आपको अपना जो बुलाहट है आपको पता तुमच्या चले। लाईफचं असाइनमेंट दिसेल तुम्हाला. आपके जीवन के जो असाइनमेंट है आपको पता चले। कशासाठी तुम्हाला नेमलेलं आहे तुम्हाला दिसेल. किस चीज के लिए आपको वहां पर रखा है वो आपको पता कुठल्या चले। चर्चमध्ये जायचं हे समजेल. कौन सी कलीसिया में जाना है आपको पता कोणासोबत चले। बोलायचं हे समजेल. किसके साथ आपको बात करना है आपको पता चलेगा। पुन्हा जवळ कुठल्या बैठकीतून उठून जायचं हे समजेल. किस लोगों के बीच में से आपको उठ के जाना है वो भी आपको पता कुठल्या चलेगा। माणसासोबत मैत्री तोडायची हे किस समजेल. इंसान के साथ आपको अपनी जो मैत्री उसे तोड़ना है वो भी आपको आणि पता कोणासोबत चलेगा। मैत्री करायची हे सुद्धा समजेल. किसके साथ आपको बनाना है वो भी आपको बताएगा। जर हे कळत नसेल अगर आपको नहीं समझ में आ रहा है, आजच उपास प्रार्थना आज उपवास और प्रार्थना एक साथ शुरू कर दीजिए। उपास प्रार्थनेचं सामर्थ्य खूप मोठं आहे. उपवास और प्रार्थना में सामर्थ्य बहुत ज्यादा है। काही जाती आहेत ती उपास प्रार्थनेवरून जात नाहीत. कुछ जाती है वो उपवास और प्रार्थना के बिना काही नहीं अशा जाती। गोष्टी आहेत ते उपास प्रार्थनेवरून जात नाहीत. कोई चीज ऐसे उपवास और प्रार्थना के बिना नहीं जाती। उपास प्रार्थने वाचून आपण त्याला धमकावू शकत नाही. उपवास और प्रार्थना के बिना हमें धक्का नहीं उपास सकते। प्रार्थने वाचून तुम्ही त्यांना आज्ञा देऊ शकत नाही. उपवास और प्रार्थना के बिना हमें आज्ञा नहीं दे सकते। कारण तुम्ही आणि मी या शरीरामध्ये कमजोर क्योंकि शरीर आप और आहोत. मैं इस शरीर में कमजोर हैं। आणि हे शरीर जितकं कमजोर होत जाईल ना तितकं देवाचं ये सामर्थ्य शरीर जितना कमजोर होता जाएगा तितकं देवाचं सामर्थ्य मोठं होईल. उतना परमेश्वर का सामर्थ्य बढ़ जाएगा। तितके शरीर सामर्थ्य जितना ये शरीर सामर्थ्य होगा तितकं देवाचं सामर्थ्य कमी. उसका परमेश्वर का सामर्थ्य कम होगा। आणि म्हणून हे शरीर कमजोर होऊ द्या. इसलिए शरीर को कमजोर बनाइए। या शरीराला किती कमजोर होत ठीक आहे होऊ द्या. इस शरीर को जितना कमजोर होने से होने दीजिए। मी तुम्हाला उपाशी राहायला नाही सांगत आहे. मैं आपको भूखा रहने के लिए नहीं कह रहा हूँ, पण पौल असं म्हणतो लेकिन पौलुस ऐसे कहता है, जेव्हा मी अशक्त जब मैं निर्बल होता हूँ तेव्हाच मी सशक्त आहे. तभी मैं सबल हो जाता हूँ। म्हणून प्रभू तुमच्याकडून उपास आणि प्रार्थनेची अपेक्षा करतो. इसलिए प्रभु आपसे मुझसे उपवास और प्रार्थना की अपेक्षा या करें। आपण उभे राहूया. आइए खड़े हो जाए, या आपण डोळे बंद करू. अपनी आंखों को बंद कर लें।